काय फरक आहे हे लक्षात येईल. काय म्हणते बघा आता, एक 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 पॉईंट आपण बघूया. जर 86च्या कायद्याचा विचार केला आणि 2019च्या कायद्याचा विचार केला, तर 2019च्या कायद्यामध्ये रेग्युलेटर सांगितलेलं आहे स्पष्टपणे. रेग्युलेटर म्हणजे काय? आपण म्हणतोय नियामक. नियामक म्हणजे कोण मग? सेंट्रल कन्झ्युमर प्रोटेक्शन ऑथॉरिटी. ठीक आहे ना? आपण काल पाहिलं होतं, मी आता हे पुन्हा सांगतो. काही जणांनी परत तो डाऊट विचारला होता लेक्चर, सॉरी, त्या आपल्या आयडी वरती, म्हणून सांगतोय. या कन्झ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट मध्ये 3 संस्था आहेत. एक आहे काउन्सिल, दुसरं आहे काय, म्हणजे कन्झ्युमर प्रोटेक्शन काउन्सिल, दुसरं आहे सेंट्रल कन्झ्युमर प्रोटेक्शन ऑथॉरिटी, आणि तिसरं आहे काय, एक प्रकारे कमिशन, आयोग, किंवा आपण त्याला कोर्ट म्हणतो. ठीक आहे. काउन्सिल्स जे आहेत, सेंट्रल कन्झ्युमर प्रोटेक्शन काउन्सिल असेल, स्टेट कन्झ्युमर प्रोटेक्शन काउन्सिल असेल, किंवा डिस्ट्रिक्ट कन्झ्युमर प्रोटेक्शन काउन्सिल असेल, त्या सगळ्यांचं काम काय आहे? सल्ला देणं काम आहे. कशा बाबतीत सल्ला देणं? ग्राहकांच्या हक्कांचं काय, संरक्षण करणं आणि ग्राहकांच्या हक्कांचं काय, प्रसार करणं, याच्याबद्दलचा सल्ला देणं हे कुणाचं काम आहे? त्या काउन्सिल्सचं काम आहे. सेंट्रल कन्झ्युमर प्रोटेक्शन ऑथॉरिटीचं काम काय आहे मग? रेग्युलेटर म्हणून काम करणं, नियामक म्हणून काम करणं, किंवा आपण काय म्हणलं होतं, आपण या सेंट्रल कन्झ्युमर प्रोटेक्शन ऑथॉरिटीला कुणाशी कम्पेअर केलं होतं? नॅशनल ह्युमन राईट्स कमिशन म्हणा, किंवा काय, हे शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईबसाठी ज्या काही कमिशन असतात त्यांच्याशी कम्पेअर केलं होतं. का बरं? तर हे काय करतं सेंट्रल कन्झ्युमर प्रोटेक्शन ऑथॉरिटी? एखाद्या पर्टिक्युलर गोष्टीची चौकशी वगैरे करतं, सल्ला बिल्ला देईल, शिफारस तर करेलच करेल. NHRC किंवा नॅशनल कमिशन फॉर SC ST सारखं ते करेलच, पण सोबत काय, चौकशी पण करेल त्यांच्यासारखी एखाद्या प्रकरणाची. त्या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर कुठे पेनल्टी लावायची, काय करायचं, ह्या सुद्धा गोष्टी कोण ठरवतं? सेंट्रल कन्झ्युमर प्रोटेक्शन ऑथॉरिटी ठरवतं. त्याच्यामुळे त्याला आपण रेग्युलेटर असं म्हणतोय. कन्झ्युमर कोर्ट किंवा कमिशन काय करतं? तर तुमचा माझा जर समजा एखाद्या दुकानदाराच्या बरोबर वाद झाला, ठीक आहे, आणि मला जर असा तंटा काय करायचा आहे, घेऊन जायचा कोर्टामध्ये, तर मला एक अल्टरनेटिव्ह डिस्प्यूट रेझोल्युशनचं मेकॅनिझम हे कन्झ्युमर कोर्ट प्रोव्हाइड करतं किंवा कमिशन प्रोव्हाइड करतात. तिथे मी काय करतो? माझा तंटा घेऊन जातो आणि मला न्याय मिळवून घेण्याचा प्रयत्न करत असतो. लक्षात ठेवा. ठीक आहे. कन्झ्युमर कोर्ट आणि कन्झ्युमर कोर्ट किंवा कन्झ्युमर कमिशन हे वेगळे आहेत का मग बाकीच्या दोन याच्यापेक्षा? वेगळे आहेत, लक्षात ठेवायचं आहे. या तिघांमध्ये फरक आहे, आणि या फरकांवरती सुद्धा आयोग तुम्हाला प्रश्न नक्की विचारणार आहे. रेग्युलेटर आहे, येस, 2019च्या कायद्यामध्ये रेग्युलेटर आहे. 1986च्या कायद्यामध्ये अशी स्वतंत्र तरतूद नव्हती. त्यानंतर कन्झ्युमर कोर्टाच्या ज्युरिडिक्शनच्या बाबतीमध्ये पण 2019चा कायदा थोड्याशा पुढच्या टप्प्यामध्ये जातो. कुठल्या पुढच्या टप्प्यामध्ये? तक्रारदार म्हणजे आपण समजा कंप्लेनंट आहोत किंवा कन्झ्युमर आहोत, कुठे राहतो, ठीक आहे, कुठे काम करतो, किंवा त्याला कुठे समजा एखाद्या ठिकाणी घटना घडली असेल, तर त्याच्यानुसार सुद्धा काय करू शकतो? त्या त्या डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये किंवा स्टेट कन्झ्युमर कोर्टामध्ये आपण जाऊ शकतो. असं आपण काय म्हणतोय? 2019च्या कायद्यामधलं टेरिटोरियल किंवा भौगोलिक ज्युरिडिक्शन पाहिलं होतं. ठीक आहे. आधीच्या कायद्यामध्ये काय होतं? आधीच्या कायद्यामध्ये विक्रेत्याचं कार्यालय, ठीक आहे, जिथे आहे, म्हणजे जिथे कुठे तो सेलर आहे, तर तिथे आपल्याला काय करावं लागायचं? तक्रार दाखल करावी लागायची, असं म्हणलेलं आहे. आता हे पाठ करायचं का मग? 1986च्या कायद्याची ही तरतूद वगैरे पाठ करायची आपल्याला गरज नाही. एवढं लक्षात ठेवायचं की आधीचे 1986चा कायदा होता, त्याच्यामध्ये रिस्ट्रिक्टेड, आपण म्हणजे रिस्ट्रिक्टेड म्हणजे काय, सगळीकडे कुठेही जाऊन आपण तक्रार दाखल केली. मी समजा इथे राहतोय आत्ता, ठीक आहे, मी समजा पुण्यामध्ये राहतोय, संभाजीनगरमध्ये राहतोय, कुठेही मी राहतोय, तर लक्षात ठेवा की मला काय तक्रार करावी लागेल, सॉरी, मला काय करायला लागेल आता 2019च्या कायद्यानुसार काय होईल? मी जिथे कुठे राहतोय, मी जिथे कुठे तो प्रोडक्ट वापरतोय, जिथे कुठे त्या प्रोडक्टमुळे घटना घडणार आहे, तर तिथे मी आता काय करू शकतो? 2019च्या कायद्यानुसार तक्रार दाखल करू शकतो. आधी मात्र काय व्हायचं? जिथे कुठे तो सेलर आहे, त्या सेलरच्या ठिकाणच्या कन्झ्युमर कोर्टामध्ये मला काय करावं लागायची? तक्रार दाखल करावी लागायची. एवढंच लक्षात ठेवायचंय की 2019च्या कायद्याने काय केलं असणार आहे? टेरिटोरियल ज्युरिडिक्शनच्या बाबतीमध्ये सुधारणा केली असणार आहे. पाठांतर आपल्याला काही करत बसायचं नाही. रेग्युलेटर आहे का? येस आहे. त्याच्यानंतर प्रोडक्ट लायबिलिटीची तरतूद इकडे होती का? प्रोडक्ट लायबिलिटीची तरतूद इकडे नव्हती. कुठे? 1986च्या जुन्या कायद्यामध्ये नव्हती. मग तुम्ही म्हणाल की प्रोडक्ट लायबिलिटीसाठी कुठे जायचं मग? जर मला नुकसान भरपाई पाहिजे होती त्या प्रोडक्टनुसार, ठीक आहे, शोधून काढायची होती, तर त्याच्यानुसार तुम्हाला काय करावं लागायचं? दिवाणी न्यायालयामध्ये प्रोडक्ट लायबिलिटीसाठी दाद मागावी लागायची. लक्षात ठेवा. सिव्हिल कोर्टामध्ये जावं लागायचं. आता मात्र असं आहे का? आता मात्र डिरेक्टली प्रोडक्ट लायबिलिटीची तरतूद स्पेसिफिकली काय केल्या? 2019च्या कायद्यामध्येच मेन्शन केलेली आहे. ठीक आहे. प्रोडक्ट लायबिलिटीवरती प्रश्न आयोगाने का विचारला असेल? मग का आपण प्रेडिक्ट करू शकलो? तर आपण तेव्हा लेक्चरमध्ये म्हणत होतो की नवीन ऍड झाले, याला लक्ष द्या, म्हणून आपण ते बोल्ड करून ठेवलं होतं. त्याच्यावरती प्रश्न आयोगाने विचारला तुम्हाला दिसून येईल. मग आता कलम विचारलं तर रेडी राहायचं आपल्याला. ठीक आहे. प्रोडक्ट लायबिलिटीची तरतूद 2019च्या कायद्यामध्ये आहे. ज्युरिस्डिक्शनच्या बाबतीमध्ये आता कसलं ज्युरिस्डिक्शन? पैशाचं. ठीक आहे. मॉनिटरी किंवा पिक्युनरी, म्हणजेच काय, कुठल्या, सॉरी, वस्तू आणि सेवाची किंमत किती आहे त्यानुसार आपण कुठल्या लेवलच्या कन्झ्युमर कोर्टामध्ये जाणार. तर आधी काय होतं? जुन्या कायद्यानुसार 20 लाख, 20 लाख ते 1 कोटी आणि 1 कोटीपेक्षा जास्त अशी अट होती. आता काय आहे? 2019च्या कायद्यानुसार 1 कोटी, 1 कोटी ते काय म्हणतो आपण 10 कोटी, आणि 10 कोटीपेक्षा जास्त अशी 2019च्या कायद्याची अट आहे.
आणि या 19च्या कायद्याचे नियम 2021 डिसेंबरच्या म्हणजे 2021 डिसेंबरमध्ये आलेले आहेत. त्यांनी मात्र ही अट चेंज करून आता काय केलंय, 50 लाख, 50 लाख ते 2 कोटी आणि 2 कोटीपेक्षा जास्त असं हे चेंजेस केलेले आहेत, लक्षात ठेवायचं आहे. 86च्या कायद्यानी 20 लाख, 20 लाख, 1 कोटी, 1 कोटीपेक्षा जास्त. 2019च्या कायद्यानी 1 कोटी, 1 कोटी ते 10 कोटी, 10 कोटीपेक्षा जास्त. आणि काय, 2021च्या नियमानुसार 50 लाख, 2 कोटी, 2 कोटीपेक्षा जास्त सगळं पाठ करायचं, कुठेही एक्सक्यूज नाही. ई कॉमर्सची तरतूद आधी होती का? ऑब्व्हियसली आधी नसणार आहे. जुना कायदा आहे, 86 पर्यंत असं काही आपल्याकडे टेक्नॉलॉजी आली नव्हती किंवा त्या प्रमाणामध्ये आपण त्याचा यूज करत नव्हतो. आता मात्र असणार का? ऑब्व्हियसली ई कॉमर्स बद्दल डिटेल तरतुदी म्हणण्यापेक्षा डिटेल नियम आपण आता काय करणार आहोत, या कायद्यानुसार करणार आहोत. कुठे दिलं ई कॉमर्स? 94 कलमामध्ये आपण पाहिलं होतं. तर ई कॉमर्सची तरतूद आता काय आहे, या 2019च्या कायद्यामध्ये आहे. त्यानंतर मेडिएशन सेल असा काही प्रकार होता का आधीच्या कायद्यामध्ये? अजिबात नव्हता. मेडिएशन सेल नव्हता. आणि म्हणून म्हणतोय की जर आपण काय करू शकलो, प्रोडक्ट लायबिलिटी प्रेडिक्ट करू शकलो, तर आता मेडिएशन सेल सुद्धा प्रेडिक्ट करायला पाहिजे. की हे मेडिएशन प्रकरण 5 मध्ये सांगितलंय आणि कलम 74 मध्ये काय मेडिएशन सेल सांगितलेत, हे आपण पाठ करून ठेवणार आहोत. ठीक आहे, कंपल्सरी. मेडिएशन सेल्स प्रकरण 5 त्याचं कलम 74. मेडिएशन सेलची तरतूद आहे का? मध्यस्थीची तरतूद आहे का? आता आहे. 5 5 5 आपण लक्षात ठेवलं होतं. ओके. त्याच्यानंतर पुढच्या टप्प्यात जो आहे, हा आहे काय तुमचा बेसिक कंझ्युमर ऍक्ट. आता मी तुम्हाला काय करतो, चार्ट पटापट पटापट सांगतो मला. मग ते कंझ्युमर ऍक्ट काय कळेल, फार अवघड नाही आहे. तर त्याची भीती निघून जाईल, तर मग ते बरं वाटेल. नाही तर मग काय एवढे 107 कलम. ठीक आहे, बघूया आपण. आता तुम्ही काय करा, एकतर स्क्रीनवरती बघा किंवा मग काय करा, तुमच्याकडे पीडीएफ आहे ती ओपन करू शकता. काल शेअर केलेली ती पीडीएफ तुम्ही ओपन करू शकता. ओके. कन्झ्युमर ऍक्ट मधलं आपण या सगळ्या गोष्टी पाहतोय. आता हे जे काही इथं दिलेलं आहे ना, हे ऍक्च्युली प्रिलिम्ससाठी आपण केलं होतं. जे आपलं कोर पॉलिटीचं बुकलेट आहे ना, त्याच्यामधलं खरं तर हा चार्ट आहे. कारण का तिथे फक्त आपल्याला एवढंच करायचं होतं, फक्त कन्झ्युमर कमिशनच करायच्या होत्या. आता मात्र आपल्याला सगळं कायदा करावा लागतो. आता यातली गोष्टी तुम्हाला फटाफट फटाफट समजतील, काही फार विशेष असणार नाही. ठीक आहे. आता बघा, याच्यात एक नवीन गोष्ट जी तुम्हाला ऍड होणार आहे ती कोणती, तर आपण जे काही पाहतोय कंझ्युमर ऍक्ट, त्याच्यामध्ये 2019चा कंझ्युमर ऍक्ट, पण त्याच्या आधीच ऍक्च्युली काय होता, 1986चा कायदा होता. तर 1986च्या कायद्यामुळे काय होणार आहे, नॅशनल कन्झ्युमर डिस्प्यूट काय म्हणूया आपण रिड्रेसल कमिशन त्यावेळेला स्थापन होणार आहे 1986च्या कायद्याने. तर 1986च्या कायद्याने स्थापन झालेलं जे काही आपण म्हणतोय नॅशनल कन्झ्युमर कोर्ट होतं, तर त्याचं इयर लक्षात ठेवा. इथं दिलंय बघा, 1988. 86च्या कायद्यानुसार जे काही आपण नॅशनल कन्झ्युमर कोर्ट स्थापन केलं होतं ना, तर ते कधी आलेलं आहे, 1988ला स्थापन करण्यात आलेलं आहे, असं त्यांच्या वेबसाईटवरती दिलेलं आहे. लक्षात ठेवा, 1988ला ते नॅशनल कन्झ्युमर कोर्ट आपण स्थापन केलं. ठीक आहे. अर्धन्यायिक आहे का? येस, अर्धन्यायिक आहे. का अर्धन्यायिक आहे? कॉस्टिट्युडिशियल म्हणजे ज्युडिशरी नाहीये, पण न्यायनिवाडा करतं. अल्टरनेटिव्ह डिस्प्यूट रिझोल्युशनचं मेकॅनिझम आहे का? आहे. काय वेगळ्या प्रकारे आपण एखादी तक्रार निवारण करू शकतो. या अल्टरनेटिव्ह डिस्प्यूट रिझोल्युशनचे मेकॅनिझम आपण कोर पॉलिटीमध्ये पाहिले होते का? सबऑर्डिनेट कोर्ट आपण पाहिले होते ना, त्याच्यानंतर आपण लोक अदालत, ग्राम न्यायालय, जे काही फॅमिली कोर्ट वगैरे, हे सगळ्या ज्या गोष्टी आपण पाहत होतो, हे सगळे काय आहेत, अल्टरनेटिव्ह डिस्प्यूट रिझोल्युशनचे. किंवा महिला पारिवारिक पारिवारिक महिला अदालत, हे जे काही आपण त्यावेळेला पाहिलं होतं, हे सुद्धा काय आहेत, अल्टरनेटिव्ह डिस्प्यूट रिझोल्युशनचे मेकॅनिझम आहे. तसंच हे कन्झ्युमर कमिशन सुद्धा असतं, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर हे 2 वर्षाच्या आत तक्रार दाखल करणं वगैरे आता आपण पाहिलंय. प्रशासनिक नियंत्रण असतं, हे सुद्धा पाहिलंय. निर्णय अंतिम असतो, हे सुद्धा पाहिलेलं आहे. ठीक आहे, काही वेगळं याच्यामध्ये आता दिलेलं नाही. त्याच्यानंतर काय बघा, इथं काय दिलं, मग आता तुम्हाला कलम 28 पाठ करायचंय डिस्ट्रिक्ट कन्झ्युमर कोर्टाचं, कलम 42 पाठ करायचं स्टेट कन्झ्युमर कोर्टाचं, कलम 53 पाठ करायचंय नॅशनल कन्झ्युमर कोर्टाचं. त्याच्यानंतर आता फटाफट कळेल काय नाहीये इथे. एक अध्यक्ष 2 पेक्षा कमी नसेल इतके सदस्य. ठीक आहे. एक अध्यक्ष 4 पेक्षा कमी नसेल इतके सदस्य कुठे? स्टेट कन्झ्युमर कोर्टामध्ये. एक अध्यक्ष 4 पेक्षा कमी नसेल इतके सदस्य. आणि आता इथं काय कंसामध्ये जास्तीत जास्त 11 सदस्य हे सुद्धा येऊन जाणार आहे. ठीक आहे, इथं ते पण येऊन जाणार आहे, लक्षात ठेवा. आणि महत्वाची गोष्ट काय, ते गैरवर्तन वगैरे असेल तर आपण काय करायचो, वरच्या कोर्टाकडे वरच्या कोर्टाकडे पाठवायचो आणि त्यांनी काय करायचं असायचं, अहवाल द्यायचा असायचा. हे सुद्धा आपण बघितलेलं होतं. कशामध्ये? डिस्ट्रिक्ट कोर्टासाठी, स्टेट कोर्टासाठी आपण हे सगळं पाहिलेलं होतं. त्याच्यानंतर काय महत्वाची गोष्ट, जर आपण निवड समिती पाहिली तर काय, हायकोर्ट मुख्य न्यायाधीश किंवा हायकोर्ट जज, राज्य सरकारचा ग्राहक विभागाचा आपण म्हणतोय सचिव, आणि काय मुख्य सचिव आणि नामनिर्देशित केलेला सदस्य. दोन्हीकडे सेम आहे का? दोन्हीकडे सुद्धा सेम आहे, लक्षात ठेवा. मग तुम्ही म्हणाल इथे काही दिसत नाही आहे वेगळ्या प्रकारची कमिटी, नाही, अजून त्यांनी ते डिकोड केलेलं नाही. सध्या एवढं लक्षात ठेवायचंय की नॅशनल कन्झ्युमर कोर्टाचा जर विचार केला तर भारताचे सरन्यायाधीश किंवा त्यांनी नामनिर्देशित केलेला जो काही न्यायाधीश असेल,
ठीक आहे, भारताचे सरन्यायाधीश किंवा त्यांनी नामनिश्चित केलेला कोणी न्यायाधीश असेल तर त्याच्या सल्ल्याने हे आपण काय करणार आहोत, नॅशनल कन्झ्युमर कोर्टाच्या कुणाला, अध्यक्षाला, सदस्याला आणणार आहोत. लक्षात ठेवा, कारण का आता हे नॅशनल लेवलचं कन्झ्युमर कोर्ट आहे. ही निवड समिती जी आहे ना, ही निवड समिती कुणासाठी आहे, डिस्ट्रिक्ट कन्झ्युमर कोर्ट आणि स्टेट कन्झ्युमर कोर्टासाठी आहे, हे लक्षात आलं पाहिजे. ओके. त्याच्यानंतर आता हे तरी कळालंय की काय, डिस्ट्रिक्ट कन्झ्युमर कोर्ट काय राज्याद्वारे स्थापन केलं जातं, स्टेट कन्झ्युमर कोर्ट काय पुन्हा एकदा राज्याद्वारे स्थापन केलं जातं, नॅशनल कन्झ्युमर कोर्ट काय आपण म्हणतो केंद्राच्या नोटिफिकेशन वगैरे स्थापन केलं जातं. आणि काय म्हणलं होतं, स्टेट कन्झ्युमर कोर्ट स्थापन करताना आपण एकतर ते राज्याच्या राजधानीच्या ठिकाणी स्थापन करू शकतो किंवा काय राज्य आयोगाशी सल्लामसलत करून सुद्धा स्थापन करू शकतो असं म्हणलेलं होतं. सगळं एका खाली एक दिलंय, फक्त तुम्हाला काय करायचं, कम्पॅरेटिव्हली एक 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 पॉईंट बघायचा आहे. ओके. त्याच्यानंतर कार्यकाल बघा आता 465. येस. ठीक आहे, कार्यकाल 465. इथे सुद्धा कुठे आता स्टेट कन्झ्युमर कोर्टामध्ये खरं तर 465च होता आधी, पण मग काय झालंय, 465 मेंबरसाठी ठेवलाय आणि आता प्रेसिडेंटसाठी, अध्यक्षासाठी 467 ठेवलाय. मग अशी म्हणत होतो आपण की 465 काय आहे, डिस्ट्रिक्ट कन्झ्युमर कोर्टासाठी अध्यक्ष सदस्यांसाठी कार्यकाल आहे. जर स्टेट कन्झ्युमर कोर्टाचा विचार केला तर मेंबरसाठी आहे 465, प्रेसिडेंटसाठी आहे 467, तक्त्यामध्ये ऑलरेडी तुम्हाला दिलेला आहे. त्याच्यानंतर जर नॅशनल कन्झ्युमर कोर्टाचा विचार केला तर कायद्यानुसार 5 वर्षाचा कार्यकाल त्यांनी सांगितलेला होता आणि वय किती सांगितलं होतं, अध्यक्षासाठी 70 आणि काय सदस्यासाठी 67. मग आता वयामध्ये चेंज झालेला नाही किंवा वयामध्ये काही बदल करण्याचे आपल्याला काही कारण नाही, इथं हे सेम राहणार आहे. काय वेगळं असणार आहे मग, तर जे मगाशी म्हणलं जसं की ट्रिब्युनल रिफॉर्म्स ऍक्ट जो आहे 2021चा, त्यांनी काय केलंय, टर्म मात्र आता 4 वर्षे सांगितले. मग काय होणार, नॅशनल कन्झ्युमर कोर्टाचं सुद्धा अध्यक्ष सदस्य आणि अध्यक्षांचं काय होणार आहे, टर्म कशी असणार आहे, 467 सदस्यासाठी असेल आणि काय अध्यक्षासाठी 470 असेल. कळालं का, बघा आता ही हायरार्की कशी येते ते तुमच्या लक्षात आलं पाहिजे. 465 सगळ्यात खाली येईल डिस्ट्रिक्ट कन्झ्युमर कोर्टाला, स्टेट कन्झ्युमर कोर्टाला 465 आणि 467 येईल. त्याच्यानंतर नॅशनल कन्झ्युमर कोर्टाला 467 आणि 470 अशा प्रकारची ही हायरार्की येणार आहे. आता एक महत्वाची गोष्ट जी आयोग तुम्हाला इव्हन पॉलिटीमध्ये सुद्धा विचारू शकतं, GS2 ला सुद्धा आणि कुठे GS3 ला सुद्धा विचारू शकतं. तर काय, हे नॅशनल कन्झ्युमर कोड जे आहे ना, त्याचं जे काही आपण म्हणतोय हे अध्यक्ष सदस्य आहेत त्यांच्यासाठी आपण वयाची अट काय सांगितलेली आहे, 50 वर्षापेक्षा कमी नसावं असं सांगितलेलं आहे. आता ही अट सुद्धा कुठून आली आहे, ट्रिब्युनल रिफॉर्म्स ऍक्ट सारख्या ह्याच्यामधून आली आहे. लक्षात ठेवा, हे जसं त्यांनी 5 वर्षाच्या ऐवजी 4 वर्ष केलं नाही ते, तसंच हे 50 वर्षाची जी काही मिनिमम अट आहे ना, ही सुद्धा ट्रिब्युनल रिफॉर्म्स ऍक्ट नुसार येते. लक्षात ठेवा, म्हणून हे स्पेसिफिकली पाठ करा की 50 वर्ष मिनिमम वय कुणासाठी, नॅशनल कन्झ्युमर कोर्टासाठी असणं, हे तुम्हाला सेपरेटली विचारलं जाऊ शकतं. हे लक्ष्मीकांत सरांनी त्यांच्या पुस्तकामध्ये सुद्धा दिलेलं आहे. ठीक आहे, ट्रिब्युनल रिफॉर्म्स ऍक्ट 2021 नुसार हे बदल झालेले आहेत, म्हणून 50 वर्षाची अट तुम्हाला नॅशनल कन्झ्युमर कोर्टासाठी माहिती पाहिजे. लोकपालसाठी काही अट आहे का शोधून ठेवा. ठीक आहे, वाचलं होतं का कधी, जेव्हा आपण कोर पॉलिटिक्स भाग 2चे लेक्चर केले होते, मला वाटतं भाग 2चं पहिलं लेक्चरच ते होतं, तिथे काही अट होती का ते शोधा. येस. 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 हो. येस. ठीक आहे ना, जिथे कुठे अट असते अशा वयांची, तिथे सुद्धा ती तुम्ही काय केलं पाहिजे, मग एकत्र आणून ठेवल्या पाहिजे. हे लक्षात घ्या, ज्या गोष्टी अशा असतात ना कम्पॅरेटिव्ह, त्या सगळ्या कम्पॅरेटिव्ह गोष्टी तुम्ही एकत्र आणायचा प्रयत्न केला पाहिजे. येस शिवाजी, डन. ठीक आहे, त्याच्यानंतर काय म्हणलं बघा, या नॅशनल कन्झ्युमर कोर्टाचा अध्यक्ष सिटिंग और रिटायर्ड जज ऑफ द ऑनरेबल सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया और सिटिंग और रिटायर्ड चीफ जस्टिस ऑफ ऑनरेबल हाय कोर्ट. आलं का मग हे. ठीक आहे, आपण नॅशनल कन्झ्युमर कोर्टाच्या अध्यक्षाच्या बाबतीत मग अशी बघत होतो की सुप्रीम कोर्टाचा आजी माजी जज किंवा काय हाय कोर्टाचा आजी माजी काय म्हणलं होतं आपण, चीफ जस्टिस म्हणलेलं होतं. तर हे इथं आता आलेलं दिसून येईल. ठीक आहे, इथं काय केलं आता बघा, त्यांनी रुल्स नुसार वगैरे दिले, हे वेबसाईटवरती त्यांनी नंतर अपडेट केलं, म्हणून आपण आता हे या तक्त्यामध्ये टाकलेलं आहे. आपल्या कायद्यामध्ये तुम्हाला ते सापडणार नाही, पण इथे मात्र ते आपण तक्त्यामध्ये टाकण्याचं कारण त्यांनी त्यांच्या वेबसाईटवरती हे अशाला असं वाक्य, तिथलंच कॉपी पेस्ट मारलेलं वाक्य, अशाला असं वाक्य टाकलंय. कळालं आता. डिस्ट्रिक्ट कन्झ्युमर कोर्टाच्या लेवलचा जो अध्यक्ष असतो तो काय, डिस्ट्रिक्ट जज आजी माजी. हायकोर्टाच्या लेवलचा, सॉरी, राज्याच्या लेवलच्या कन्झ्युमर कोर्टाचा अध्यक्ष हायकोर्ट जज आजी माजी. नॅशनल कन्झ्युमर कोर्टाच्या लेवलचा अध्यक्ष काय म्हणतो आपण, सुप्रीम कोर्ट जज आजी माजी किंवा हायकोर्ट चीफ जस्टिस आजी माजी असं म्हणलेलं आहे. ठीक आहे, हे कळालं पाहिजे. 50 लक्षात ठेवा, 4 कसं आलं लक्षात ठेवा, आणि हे याचा अध्यक्ष कोण असतो वगैरे हे पण लक्षात ठेवा. त्याच्यानंतर अपील काय, 45 दिवस कुठे, सॉरी, डिस्ट्रिक्ट कन्झ्युमर कोर्टाकडून स्टेट कन्झ्युमर कोर्टाकडे जाताना 45 दिवस असणार आहे. स्टेट कन्झ्युमर कोर्टाकडून राष्ट्रीय कन्झ्युमर कोर्ट किंवा नॅशनल कन्झ्युमर कोर्टाकडे जाताना 30 दिवसाच्या आत आपल्याला अपील करायचं आहे. 45-30. त्याच्यानंतर काय, जेव्हा आपण स्टेट कन्झ्युमर कोर्टाकडून नॅशनल कन्झ्युमर कोर्टाकडे म्हणलं होतं तेव्हा 30 दिवस, तसंच
नॅशनल कंझ्युमर कोर्टाकडून सर्वोच्च न्यायालयाकडे जाताना सुद्धा पुन्हा एकदा 30 दिवसांच्या आत आपल्याला अपील करायचं आहे असं म्हणलेलं होतं. म्हणजे काय लक्षात ठेवणार मग, 45, 30, 30 असं हे अपिलाचं डिस्ट्रीब्युशन आहे. ठीक आहे, हे कळते का बघा. आणि काय, नॅशनल कंझ्युमर कोर्टाकडे अजून कुणाकडून अपील येऊ शकतो, सेंट्रल कंझ्युमर प्रोटेक्शन ऑथॉरिटीकडून पण अपील येऊ शकतो. पुन्हा एकदा ते 30 दिवसाच्या आत येणार आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, 30 दिवसाच्या आत सेंट्रल कंझ्युमर प्रोटेक्शन ऑथॉरिटीच्या निर्णयाच्या विरोधामध्ये नॅशनल कंझ्युमर कोर्टाकडे अपील येऊ शकतं. त्याच्यानंतर पिक्युलिअर ज्युरिडिक्शनचा विचार केला तर 1 कोटीपेक्षा अधिक नसेल तर 1 कोटी ते 10 कोटी, आणि काय 10 कोटीपेक्षा जास्त असेल तर दिलंय ते दिलंय. परत काय, 50 लाख वाली पण अट दिली, 50 लाख. त्याच्यानंतर काय, 50 लाख ते आपण म्हणतो 2 कोटी, आणि 2 कोटीपेक्षा जास्त ही सुद्धा अट इथं दिलेली आहे. त्याच्यानंतर बघा, 50% रक्कम अदा करण्याची अट आहे का, येस, 50% रक्कम अदा करण्याची अट यांच्यासाठी पण असणार, यांच्यासाठी पण असणार, सगळ्यांसाठी ही अट असणार. इथे लिहिलेलं जरी नसलं तरी आपण बघितलंय की 50%ची अट सगळ्यांसाठी असणार आहे. ठीक आहे, 50%ची अट काय आहे, तर तुम्हाला जे काही त्या डिस्ट्रिक्ट कंझ्युमर कोर्टाने किंवा कुठल्याही लेवलच्या कंझ्युमर कोर्टाने जे काही तुम्हाला रक्कम अदा करायला सांगितलेली आहे किंवा आदेश दिलेला आहे, त्याच्यातली ऍटलीस्ट 50% रक्कम तुम्ही काय करायची असते, अदा करायची असते, तर तुम्ही अपील करू शकता, अशी त्यांची अट असते असं म्हणलेलं आहे. त्याच्यानंतर हे तिन्ही पण कंझ्युमर कोर्ट आपल्या निर्णयाचं स्वतःहून किंवा तक्रारदाराच्या अर्जानुसार काय करू शकतात, रिव्ह्यू करू शकतात. रिव्ह्यू ऑफ डिसिजन म्हणले का इथे, इथे रिव्ह्यू ऑफ ओन डिसिजन म्हणलेलं आहे. 30 दिवसाच्या आत स्वतःच्या किंवा तक्रारदाराच्या अर्जानुसार काय करता येतं, त्यांना आपल्या निर्णयाचं पुनर्विलोकन करता येतं. इथं सुद्धा 30 दिवसाच्या आत असं म्हणलेलं आहे, इथं सुद्धा 30 दिवसाच्या आत म्हणलेलं आहे. म्हणजेच काय, रिव्ह्यूसाठी 30-30-30 असेच दिवस त्यांनी आपल्याला सांगितलेले आहेत. त्याच्यानंतर काय म्हणले बघा, जर जिल्हा आयोगाचे अध्यक्ष सदस्य नसतील तरी तर जिल्हा आयोगाकडे आपण काय करू शकतो, हे काम देऊ शकतो. काल आपण ते पाहिलेलं होतं. हा बुलेट पॉईंट, सॉरी बुलेट पॉईंट म्हणण्यापेक्षा हा पॉईंट, हे म्हणलं होतं तुम्हाला की हे विचारतील, कशामुळे विचारतील, लक्ष्मीकांत सरांनी मेन्शन केले म्हणून विचारतील. ठीक आहे, एखाद्या जिल्हा आयोगाचे अध्यक्ष सदस्य नसतील तरी तर जिल्हा आयोगाकडे ते काम देऊन टाकायचं. त्याच्यानंतर काय, राज्य आयोग काय करू शकतं बघा, एका जिल्हा कोर्टासमोरील किंवा आयोगासमोरील खटला किंवा प्रकरण दुसऱ्याकडे पाठवू शकतं असं म्हणलेलं आहे. हे पण पाहिलेलं होतं आपण. स्टेट कंझ्युमर कोर्ट काय करू शकतं, डिस्ट्रिक्ट कंझ्युमर कोर्ट, एका डिस्ट्रिक्ट कंझ्युमर कोर्टासमोरचं प्रकरण दुसऱ्या डिस्ट्रिक्ट कंझ्युमर कोर्टाकडे पाठवू शकतं, हे पण पाहिलं होतं. प्रशासनिक नियंत्रण असणार का स्टेट कंझ्युमर कोर्टाला डिस्ट्रिक्ट कंझ्युमर कोर्टावरती, येस असणार आहे. आता इथे काय मग, इथे सुद्धा तेच की नॅशनल कंझ्युमर कोर्ट काय करू शकतं, एका स्टेट कंझ्युमर कोर्टासमोरील खटला दुसऱ्या स्टेट कंझ्युमर कोर्टाकडे पाठवू शकतं, हे पाहिलं होतं. त्याच्यानंतर काय, एका राज्याच्या जिल्हा कंझ्युमर कोर्टासमोरील खटला दुसऱ्या राज्याच्या जिल्हा कंझ्युमर कोर्टाकडे पाठवू शकतं, हे सुद्धा आपण काल पाहिलेलं होतं. हे सगळं पाठ करायचं आहे. ठीक आहे, अशाला असं पाठ करायचं म्हणजे काय, अशाला असं वाक्य ते आपल्याला काय करू शकतात, विचारू शकतात, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर जेव्हा आपण काय पाहिलं, एक अध्यक्ष आणि काय ऍटलिस्ट 2 सदस्य, एक अध्यक्ष ऍटलिस्ट 4 सदस्य, एक अध्यक्ष ऍटलिस्ट 4 सदस्य, जास्तीत जास्त 11 सदस्य, असं आपण डिव्हिजन पाहिलेलं आहे. आता एक लक्षात घ्यायचं याच्यामध्ये, जेव्हा आपण हे सगळं काय म्हणतोय तिन्ही कंझ्युमर कोर्ट पाहतोय, तेव्हा आपल्याला असं लक्षात येते, इथे काय सांगितलं बघा, डिस्ट्रिक्ट कंझ्युमर कोर्टासाठी काय म्हणलं, अध्यक्ष किंवा सदस्यांपैकी किमान एक जण महिला असावी असं म्हणलेलं. अध्यक्ष किंवा सदस्यांपैकी किमान एक जण महिला असावी असं म्हणलेलं आहे. हीच अट इकडे पण आहे का, येस, अध्यक्ष किंवा सदस्यांपैकी किमान एक महिला असावी हीच अट स्टेट कंझ्युमर कोर्टासाठी सुद्धा आहे. नॅशनल कंझ्युमर कोर्टामध्ये त्यांनी काय म्हणलंय, सदस्यांपैकी किमान एक जण महिला असावी. आता फक्त त्यांनी इथं काय केलं, अध्यक्ष आणि सदस्य, सॉरी अध्यक्ष किंवा सदस्य असं म्हणण्यापेक्षा सदस्यांपैकी किमान एक जण महिला असावी असं सांगितलेलं आहे. लक्षात ठेवा काय फरक आहे. वरती जे काय आहे, वरती म्हणजे जे काही डिस्ट्रिक्ट कंझ्युमर कोर्ट आणि स्टेट कंझ्युमर कोर्ट आहे ना, त्यांच्यासाठी त्यांनी काय म्हणलंय, अध्यक्ष किंवा सदस्यांपैकी किमान एक जण महिला असावी असं दोघांसाठी म्हणलंय. आणि नॅशनल कंझ्युमर कोर्टासाठी मात्र त्यांनी काय केलंय, अध्यक्षाला बाजूला ठेवले, म्हणजे त्याच्यावरती ती अट टाकलेली नाही. सदस्यांपैकी किमान एक जण महिला असावी असं त्यांनी सांगितलेलं आहे. हा फरक थोडासा, हे थोडासा वेगळा आहे, तर तो फरक तुम्हाला माहिती असावा. ठीक आहे, डिस्ट्रिक्ट आणि काय स्टेट कंझ्युमर कोर्ट, इथं काय अध्यक्ष आणि सदस्यांपैकी, सॉरी अध्यक्ष किंवा सदस्यांपैकी किमान एक जण महिला असावी ही अट आहे. आणि नॅशनल कंझ्युमर कोर्टासाठी सदस्यांपैकी किमान एक जण महिला असावी ही अट त्यांनी सांगितलेली आहे, चार्टमध्ये दिलंय. सध्याचे अध्यक्ष या नॅशनल कंझ्युमर कोर्टाचे अमरेश्वर प्रताप साही, यांचं नाव तुम्हाला इथं दिलेलं आहे. ऍक्च्युली ते होमवर्कमध्ये शोधायला सांगणार तुम्ही, पण आपल्या त्या नोट्समध्ये, कोर बॉडीच्या नोट्समध्ये ऑलरेडी दिले, किंवा वेबसाईटवरती सुद्धा तुम्हाला ते मिळेल. तुम्हाला काय शोधायचंय, या नॅशनल कंझ्युमर कोर्टाचे पहिले अध्यक्ष कोण होते, त्यांचा फोटो आणि त्यांचं नाव सुद्धा वेबसाईटवरती तुम्हाला दिलेलं आहे, तर ते एकदा शोधा. ठीक आहे, किंवा मग मी ते स्क्रीनशॉट शेअर करेल. नॅशनल कंझ्युमर कोर्टाचे पहिले अध्यक्ष तुम्हाला शोधायचे आहेत.
ठीक आहे, पुढे जाऊया आपण. पुढचा पार्ट बघा चार्ट मधला, हा ऑलरेडी आपण चार्ट आता केलेला आहे. ठीक आहे, तुम्ही आत्ताच आपल्या पुस्तकामध्येच हा चार्ट आपण बघितला की ई कॉमर्सची तरतूद नव्हती, आता आहे. मेडिएशन सेलची तरतूद नव्हती, आता आहे, वगैरे. ठीक आहे, काल मग हे पाहिलं होतं का? हे पाहिलं होतं. ऍडवायझरी काउन्सिल असतात, ऍडवाइस करतात. रेग्युलेटर असतं, सेंट्रल कन्झ्युमर प्रोटेक्शन ऑथॉरिटी. ते काय करतं? तर ते एक प्रकारे सगळ्या गोष्टी NHRC सारखेच किंवा नॅशनल कमिशन फॉर SC ST सारख्या पाहतं. ग्रीव्हन्स रिड्रेसल, तंटा निवारण कोण करतं? तर कन्झ्युमर कोर्ट किंवा कन्झ्युमर कमिशन करतात. ऍडवायझरी काउन्सिल कोणाच्या अखत्यारीत असतात? काय आपण म्हणलो होतं, केंद्र आणि राज्याच्या लेवलला त्या मिनिस्टरच्या अखत्यारीमध्ये असतात. आणि जर डिस्ट्रिक्ट लेवलचा विचार केला तर त्या कलेक्टरच्या अखत्यारीमध्ये असतं, असं म्हणलं होतं. रेग्युलेटर किंवा सेंट्रल कन्झ्युमर प्रोटेक्शन ऑथॉरिटी कोणाच्या अखत्यारीत असतं? आयुक्त असतात. एक मुख्य आयुक्त आणि इतर आयुक्त म्हणलं होतं ना. आणि मग त्याच्यामध्ये डायरेक्टर जनरल, विभागीय कार्यालय वगैरे पण असतात, असं सांगितलं होतं. ग्रीव्हन्स रिड्रेसलसाठीचे काही कमिशन्स आहेत, त्याच्यामध्ये काय असतं मग? डिस्ट्रिक्टसाठी डिस्ट्रिक्ट लेवलचा जज, स्टेटसाठी हायकोर्ट लेवलचा जज, आणि नॅशनलसाठी सुप्रीम कोर्ट लेवलचा जज वगैरे आपण ढोबळमानाने क्लासिफिकेशन पाहिलेलं होतं. त्याच्यानंतर सेंट्रल कन्झ्युमर प्रोटेक्शन काउन्सिल. ठीक आहे, किंवा सेंट्रल कन्झ्युमर प्रोटेक्शन काउन्सिल म्हणण्यापेक्षा कन्झ्युमर प्रोटेक्शन काउन्सिल. त्याच्यामधलं सेंट्रल, स्टेट आणि काय डिस्ट्रिक्ट लेवलचे आपण कालच पाहिलं होतं. सेंट्रल लेवलची कोण आणतं? नोटिफिकेशन बाय सेंट्रल गव्हर्नमेंट, आणि स्टेटसाठी आणि डिस्ट्रिक्टसाठी नोटिफिकेशन ऑफ स्टेट गव्हर्नमेंट म्हणलं होतं. इथे प्रेसिडेंट काय म्हणतो आपण सेंट्रल कन्झ्युमर प्रोटेक्शन काउन्सिलसाठी? तर जो काही आपण म्हणतोय राष्ट्रीय स्तरावरचा मंत्री आहे तो. स्टेटसाठी काय स्टेट लेवलचा मंत्री असेल तो, आणि डिस्ट्रिक्टसाठी काय कलेक्टर आपण म्हणत आहोत. मीटिंगमध्ये काय आहे? तर सेंट्रल कन्झ्युमर प्रोटेक्शन काउन्सिलची ऍटलिस्ट 1 पर इयर बैठक व्हायला पाहिजे. या दोघांची 2 पर इयर बैठक ऍटलिस्ट व्हायला पाहिजे. कळतंय? 122 आपण लक्षात ठेवतोय, 1 2 2, 122. ठीक आहे, पुन्हा कुणाला कोर पॉलिटी मधलं आणीबाणी मधलं 122 आठवत आहेत? येस. येस, व्हेरी गुड. येस, येस. अँड्रेस करा, आठवते त्यांना त्यांना. हात वर करायला काय लागतं ना? येस. ओके, व्हेरी गुड. ठीक आहे. कुठे आहे काय नेमकं आपण म्हणतोय ते इमर्जन्सीच्या टॉपिकमध्ये या गोष्टी तुम्हाला कळतील की किती महिन्यांमध्ये अप्रुव्हल घ्यायचं असतं इमर्जन्सीला वगैरे. आणि मग आपण नॅशनल इमर्जन्सीसाठीच का अप्रुव्हल कमी दिवसांमध्ये सांगितलं, आणि तर काय ते इतर इमर्जन्सीसाठी मात्र आपण अप्रुव्हल 2 महिन्यांमध्ये का सांगितलं? तर याचं जे काही डिफरन्सिएशन आहे ते आपण पाहिलेलं होतं. ठीक आहे, इंदिरा गांधींनी जी काही इमर्जन्सी आणली त्याचा धक्का जो काही जनता गव्हर्नमेंटने घेतलेला होता, त्याच्यातून हे चेंजेस तुम्हाला त्या वेगवेगळ्या अमेंडमेंटमध्ये आलेले आपण काय डिस्कस केलेले होते. तसंच हे 122 इथं तुम्हाला रूल दिसतोय. ठीक आहे, म्हणजे हे यासाठी सांगतोय पुन्हा एकदा, हे सगळे आकडे तुमच्या डोक्यामध्ये खेळले पाहिजेत. तुम्हाला हे अरे हे आठवलं की ते आठवलं असं जर होत असेल ना, तर तुम्ही बरोबर ट्रॅकने चाललाय असं लक्षात ठेवायचं. सर मी इथं पण, कारण हे म्हणजे मी हे सांगू शकतो की टॉपर्स प्रत्येक जण वेगळा असतो, पण टॉपरच्या काही सिमिलर कॅरेक्टरिस्टिक असतात. त्यांचं पाठांतर, त्यांचा डेटावरचा होल्ड, त्यांचा तो कॉन्फिडन्स, त्यांचं कन्व्हिक्शन खतरनाक प्रकारचं असतं. आणि हे कदाचित असं नाही कळणार जेव्हा तुम्ही इन जनरल त्या लोकांना असं फक्त मार्गदर्शनासाठी वगैरे भेटता. जर तुम्ही त्यांच्याशी इन जनरल असं डिस्कस करायला लागला तर अभ्यासाबद्दलच्या गोष्टी, तुम्ही हे काय वाचलं होतं, कसं वाचलं होतं, ते बोलायला लागतील ना, मग तुम्हाला कळतं की अरे त्या लोकांकडे काय एक वेगळ्या प्रकारचं कन्व्हिक्शन असतं किंवा पाठांतर असतं. मग तुम्ही त्या लेवलला गेलात की ऑब्व्हियसली तुम्ही पण त्या काय म्हणूया त्या ह्याच्यामध्ये जाऊन बसणार आहेत, त्या टॉपर्स क्लबमध्ये जाऊन बसणार आहात. ठीक आहे, त्यासाठीच आपली सगळी धडपड चालू आहे. काय म्हणताय? सेंट्रल कन्झ्युमर प्रोटेक्शन ऑथॉरिटी बघितलं होतं. येस, प्रकरण 3 कलम 10 पाठ करायचं का? प्रकरण 3 आणि कलम 10 पाठ करायचं आहे. आता हे कालचं सगळं आपण रेगोट्या मारून ठेवलंय, त्याच्यामुळे असं झालं. ठीक आहे, सेंट्रल कन्झ्युमर प्रोटेक्शन ऑथॉरिटी कुणाच्या अखत्यारीत असते? आयुक्ताच्या अखत्यारीत असते, असं आपण काल पाहिलेलं होतं. मुख्यालय कुठे आहे त्याचं? राजधानी दिल्ली इथं त्याचं मुख्यालय आहे. हे पण काल आपण पाहिलं होतं, त्याची स्थापना आपण केली. ठीक आहे ना? ते 24 जुलैची तारीख पण आपण काल पाहिली असेल, नसेल पाहिली तर बघा एकदा, ती पाहिली होती का अंडरलाईन करून ठेवा. ठीक आहे, त्याची आपण स्थापना केली सेंट्रल कन्झ्युमर प्रोटेक्शन ऑथॉरिटीची. हे काल पाहिलं होतं. त्याचं कार्य काय आहे? तर हे सगळं कार्य आहे कोणतं? ग्राहकांच्या हक्कांचं उल्लंघन, ग्राहकांचं एक वर्ग म्हणून काय होणं, हक्कांचं काय आपण म्हणूया प्रसार संरक्षण, त्याची अंमलबजावणी, ह्या सगळ्या गोष्टी आपण काल पाहिलेल्या होत्या. ठीक आहे, कशाबद्दल? सेंट्रल कन्झ्युमर प्रोटेक्शन ऑथॉरिटी बद्दल. ओके, आता एक लक्षात घ्या, इथे परत तुम्हाला काय करून दिलंय? तक्ता करून दिलाय. कसला? त्या मिसलिडिंग ऍडव्हर्टाइजमेंटच्या बाबतीमधला तक्ता करून दिलेला आहे. ठीक आहे, काय मग 10 लाखाची पेनल्टी पाहिली होती का काल? 50 लाखापर्यंतची पेनल्टी काल पाहिली होती का? फर्स्ट टाइम आणि सेकंड टाइम साठी आपण 10 लाख आणि 50 लाखाची पेनल्टी बघितली होती. कुणासाठी? मॅन्युफॅक्चरर आणि एंडोर्सर. ठीक आहे, मॅन्युफॅक्चरर किंवा एंडोर्सर यांच्यावरती आपण अशा प्रकारची पेनल्टी पाहिलेली होती. ऍडव्हर्टाइज करण्यापासून बॅन करण्याबद्दल आपण काही पाहिलं होतं का?
तर पहिल्यांदा अशी मिसलिडिंग ऍडव्हर्टाईज केली तर 1 वर्षासाठी आपण काय करू शकतो, त्या सेलिब्रिटीला किंवा एंडोर्सरला रोखू शकतो आपण म्हणलं होतं. दुसऱ्यांदा केली तर आपण काय म्हणलं होतं, 3 वर्षासाठी आपण काय करू शकतो, त्याला रोखू शकलं असं म्हणलं होतं. त्याच्यानंतर काय, जर कोणी प्रकाशनामध्ये इन्व्हॉल्ड असेल कशाच्या, मिसलिडिंग ऍडव्हर्टाइजमेंटच्या, तर त्याला सुद्धा आपण काय 10 लाखापर्यंतची पेनल्टी आपण काल बोललेलो होतो. सगळं पुन्हा एकदा हे काय तुम्हाला या तक्त्यामध्ये करून दिलेलं आहे, तुम्हाला ते लक्षात राहू शकतं. आता हे सगळं पाठ करावं लागणार नाही, पाठ करावं लागणार तुम्हाला. एकदा सेंट्रल कन्झ्युमर प्रोटेक्शन ऑथॉरिटीचं नेचर कळालेलं आहे, तर सगळ्या या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. ठीक आहे. सल्ला, शिफारस, सुधारणा तर आहेच आहे, लक्षात घ्या. पण काय, सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, चौकशी करणं, तपासणी करणं, हे जे काही इतर आयोगांसारखं काम आहे ना, तशा प्रकारचं काम कोण करतं, ही सेंट्रल कन्झ्युमर प्रोटेक्शन ऑथॉरिटी करत असते. याला वाटलं तर नंतर अंडरलाईन करा. ठीक आहे. चौकशी करणं किंवा तपासणी करणं, त्या प्रकरणांमध्ये काय करणं, एक प्रकारे दखल देणं. त्याच्यानंतर जर कन्झ्युमर कोर्टांचा विचार केला तर आर्टिकल काय, मग 28, 42, 53 पाठ करणार. हे 3 आर्टिकल मात्र पाठ करणार. ठीक आहे. कन्झ्युमर कोर्टांचा विचार केला तर त्याचे प्रेसिडेंट त्या त्या लेवलचे जज असतात, हे आता तुम्हाला कळाले, आजी और माझी. त्याच्यानंतर कन्झ्युमर कोर्टाचा डिस्ट्रिक्ट, स्टेट आणि नॅशनल लेवलचा विचार केला तर मेंबर काय, 1+2, 1+4, 1+4, मॅक्स 11. 1+2, 1+2, सॉरी, 1+2, 1+4, 1+4, मॅक्स 11, असं आपण डिव्हिजन आता ऑलरेडी पाहिलेलं आहे. हे फक्त एवढ्या वेळा तुम्ही बघितले पाहिजेत रिपीटेडली, की तुम्हाला ते नंतर सोपं वाटायला पाहिजे सगळं. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे मात्र आता या टेन्युअरच्या बाबतीमध्ये मात्र ह्या तक्त्यामध्ये तुम्हाला काय करायला लागेल, करेक्शन करायला लागेल. करेक्शन म्हणजे चेंजेस करायला लागतील. तेव्हा त्या जुन्या तक्त्यानुसार हे बरोबर आहे, पण आता मात्र तुम्हाला चेंजेस करायला लागेल. आता काय होईल बघा, डिस्ट्रिक्टसाठी 465, स्टेटसाठी काय 465 आणि 467, नॅशनलसाठी काय 467 आणि 470. पुन्हा सांगतो, डिस्ट्रिक्टसाठी 465, स्टेटसाठी 465 आणि 467, नॅशनलसाठी काय 467 आणि 470. टप्प्याटप्प्याने आपण काय करत जाणार आहोत, वाढवत जाणार आहोत. ठीक आहे. कशामुळे झालं हे ट्रिब्युनल रिफॉर्म्स ऍक्ट असेल किंवा नंतरचे रूल्स असतील, याच्यामुळे हे सगळे चेंजेस झालेले आहेत, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर काय, जर तुम्ही कशाचा विचार केला, या डिस्ट्रिक्ट, स्टेट आणि डिस्ट्रिक्ट कन्झ्युमर कोर्ट किंवा स्टेट कन्झ्युमर कोर्ट याचा जर विचार केला, तर इथं तुम्हाला दिसतंय काय, मेंबरचं क्वालिफिकेशन, डिग्री तर दोन्हीकडे लागणार आहे. मेंबरच्या क्वालिफिकेशन मध्ये एज काय 35 आणि 40 आहे, डिस्ट्रिक्ट आणि स्टेटसाठी काय 35 आणि 40 आहे. जर मेंबरच्या क्वालिफिकेशनसाठी एक्सपिरियन्स किंवा अनुभवाचा विचार केला तर काय 15 आणि 20 आहे, असं आपण म्हणलं होतं. ऍटलिस्ट 1 वुमन, येस येस असं म्हणलेलं आहे. नॅशनलसाठी आपण काय म्हणतोय, नॅशनलसाठी ऍटलिस्ट 1 वुमन कुठे आपण म्हणतोय, सदस्यांपैकी एक ऍटलिस्ट 1 वुमन म्हणलेला आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. सदस्यांसाठी ऍटलिस्ट 1 वुमन म्हणलेला आहे. आणि डिस्ट्रिक्ट आणि स्टेट कन्झ्युमर कोर्टासाठी आपण काय म्हणतोय, डिस्ट्रिक्ट आणि स्टेट कन्झ्युमर कोर्टासाठी आपण अध्यक्ष किंवा सदस्यांपैकी एक महिला असावी असं म्हणतोय. नॅशनल कन्झ्युमर कोर्टासाठी आपण सदस्यांपैकी एक महिला, सॉरी, सदस्यांपैकी एक काय किमान महिला असावी असं म्हणलेलं. आता हे सुद्धा नंतर रूल्सनी ऍड केले, म्हणून लक्षात ठेवा. इथं तुम्हाला दिसत नसलं तर ऍक्च्युअली ते रूल्सनी नंतर ऍड केलेलं, तुम्हाला त्या वेळेला ते लिहून ठेवायचं आहे. आपल्या वरच्या चार्टमध्ये ते आहे दिलेलं. त्याच्यानंतर काय बघा, ऍपिलेट ज्युरिस्डिक्शन डिस्ट्रिक्ट कन्झ्युमर कोर्टाला असतं का, अजिबात नाही. स्टेट कन्झ्युमर कोर्टाला असेल का, आहे. का बरं, कारण डिस्ट्रिक्ट कन्झ्युमर कोर्टाकडून त्याच्याकडे अपील येऊ शकतं. नॅशनल कन्झ्युमर कोर्टाकडे असणार का अपीलेट ज्युरिडिक्शन, आहे. कुणाकडून येणार, स्टेट कन्झ्युमर कोर्टाकडून अपील येऊ शकतं किंवा सेंट्रल कन्झ्युमर प्रोटेक्शन ऑथॉरिटीकडून सुद्धा अपील येऊ शकतं. सुप्रीम कोर्टाला याच्यामध्ये अपीलेट ज्युरिडिक्शन आहे का या कन्झ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट मध्ये, येस. नॅशनल कमिशन किंवा नॅशनल कोर्टाकडून, नॅशनल लेवलच्या कन्झ्युमर कोर्टाकडून त्यांच्याकडे अपील येऊ शकतं. डिस्ट्रिक्ट कोर्टाच्या विरोधामध्ये अपील कुठे करायचं, स्टेट कमिशनकडे करायचं. स्टेटच्या विरोधात कुठे करायचं, नॅशनल कमिशनकडे करायचं. नॅशनल कमिशनच्या विरोधात कुठे करायचं, सुप्रीम कोर्टाकडे करायचं. याला धक्का लावायचा नाही, हीच हायरार्की पाळायची असं त्यांनी सांगितलंय. मध्येच हायकोर्टाला वगैरे बोलवायचं नाही, हाक मारायची नाही, असं त्यांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे. इथं अपील डेज 45, इथं अपील डेज 30, इथं अपील डेज 30. 45, 30 आणि 30 असं पाठ करायचंय. सेंट्रल कन्झ्युमर प्रोटेक्शन ऑथॉरिटी कडून नॅशनल कन्झ्युमर कोर्टाकडे अपील करायचं असेल तेव्हा सुद्धा परत काय असणार आहे, 30च दिवस आपल्याला सांगितलेले होते. म्हणजे तुम्ही पाठ करताना असं पण करू शकता, 45, 30, 30 आणि मग काय अजून वेगळे 30. कुठले, सेंट्रल कन्झ्युमर प्रोटेक्शन ऑथॉरिटीच्या अगेन्स्ट सुद्धा अपील आपण नॅशनल कन्झ्युमर कोर्टाकडे करतो. तिथे सुद्धा 30 दिवसांची अट आहे, लक्षात ठेवा. डिपॉझिट किती करायचे, 50% पैसे डिपॉझिट करायचे. तर सगळीकडे 50%, 50%, 50% डिपॉझिट करायचे, तर तुम्ही काय करू शकता, अपील करू शकता वरच्या कोर्टामध्ये. आता या 50%वर कन्फ्युज व्हायचं नाही, म्हणून काय लक्षात ठेवायचं होतं, अजून एक 25%ची अट होती का, येस. या कायद्यामध्ये अजून एक 25%ची आपल्याला अट सांगितली होती. कसली अट होती ही, जर समजा 100 रुपयाच्या वस्तू आणि सेवा असतील तर ऍटलिस्ट काय 25% नुकसान भरपाई देणं, याच्याबद्दल आपण बोललो होतो. 25 रुपये तरी नुकसान भरपाई द्यायची असं म्हणलेलं होतं. ठीक आहे ना.
जर खूप जणांचं नुकसान झालं असेल तर निधीमध्ये पैसे टाकायचे वगैरे वगैरे. त्याच्या बाजूला आपण 25% आकडा पाहिलेला होता. तो या 50% बरोबर कन्फ्यूज करायचा नाही. नाही तर मग काय सांगून कन्फ्यूज व्हाल, म्हणजे मी जायचं सांगायला तुम्हाला की असं असं डिफरन्शिएशन आहे, त्याच्यामुळे तेच करून बसा असं काही नाही. ठीक आहे. सुपरवायझरी ज्युरिडिक्शन डिस्ट्रिक्ट कंझ्युमर कोर्टाला आहे का? नाही. स्टेट कंझ्युमर कोर्टाला आहे का? आहे. कुणावरती? डिस्ट्रिक्ट कंझ्युमर कोर्टावरती. नॅशनल कंझ्युमर कोर्टाला आहे का? आहे, असणार आहे, लक्षात ठेवा. ट्रान्सफर ऑफ केसेस मध्ये आहे का? येस. स्टेट कंझ्युमर कोर्ट काय करू शकतं? डिस्ट्रिक्ट कंझ्युमर कोर्टाची केस दुसऱ्या डिस्ट्रिक्ट कंझ्युमर कोर्टाकडे ट्रान्सफर करू शकतं. जर नॅशनल कंझ्युमर कोर्टाचा विचार केला तर येस, एका स्टेट कंझ्युमर कोर्टाकडून दुसऱ्या स्टेट कंझ्युमर कोर्टाकडे खटला ट्रान्सफर करू शकतो, किंवा एका राज्यातील डिस्ट्रिक्ट कंझ्युमर कोर्टाकडून दुसऱ्या राज्यातील काय करू शकतो? डिस्ट्रिक्ट कंझ्युमर कोर्टाकडे हे ट्रान्सफर करू शकतो. म्हणजेच काय? ट्रान्सफर ऑफ केसेसचा अधिकार या स्टेट कंझ्युमर कोर्टाला, नॅशनल कंझ्युमर कोर्टाला आपण दिलेला आहे, हे लक्षात आलं पाहिजे. त्याच्यानंतर सगळीकडे मेजॉरिटीने डिसिजन घेतलं जातं का? येस, सगळीकडे मेजॉरिटीने डिसिजन घेतलं जातं. जर 1:1 झालं तर काय? तिसऱ्या पर्सनकडे आपण काय करतो? हे सगळं पाठवतो. तिसऱ्या मेंबरला किती दिवस मिळतात? डिस्ट्रिक्ट कंझ्युमर कोर्टामध्ये 30 दिवस मिळतात, स्टेट कंझ्युमर कोर्टामध्ये 30 दिवस मिळतात, नॅशनल कंझ्युमर कोर्टामध्ये 2 महिने मिळतात. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे काय? सगळे कंझ्युमर कोर्ट आपल्या आपल्या निर्णयाचं पुनर्विलोकन करू शकतात का? एकतर स्वतः करू शकतील, स्वतःहून करू शकतील, किंवा तक्रारदाराच्या अर्जावरून करू शकतील. 30 दिवसांमध्येच त्यांना काय करायचं आहे? हे निर्णय दिल्यानंतर 30 दिवसाच्या आत ते काय करू शकतात? स्वतःच्या निर्णयाचं पुनर्विलोकन किंवा रिव्ह्यू करू शकतात, असं त्यांनी सांगितलेलं आहे. ओके. त्याच्यानंतर आता बघा, आता हे तुम्हाला खूप भलं मोठं काय 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 दिसेल, पण काही नाही, फार सोपं आहे. तुमच्या हे लक्षात यायला पाहिजे. इकडं आपण भेसळयुक्त म्हणतोय आणि इकडे काय म्हणणार आहोत आपण? एक प्रकारे काय, सॉरी, भेसळ इकडे म्हणण्यापेक्षा इकडे म्हणूया खाली. ठीक आहे. इकडे आपण भेसळयुक्त म्हणतोय आणि इकडे आपण काय म्हणतोय? स्प्युरियस गुड्स म्हणतोय. काही नाही, जशाला तसं सेम असणार आहे. वेगळं पाठ करायचं का? नाही पाठ करायचं. काय अटी होत्या आपल्या? 6 महिने 1 लाख, 1 वर्ष 3 लाख, 7 वर्ष 5 लाख. त्याच्यानंतर काय? कमीत कमी 7 वर्ष आणि कमीत कमी 10 लाख, अशा प्रकारचे हे काय होत्या? शिक्षा होत्या. कधी? इजा झाली नाही तर, इजा झाली तर, गंभीर इजा झाली तर, आणि मृत्यू झाला तर. आणि जर गंभीर इजा झाली आणि मृत्यू झाला तर हे गुन्हे कसे आहेत? एकतर दखलपात्र आणि अजामीन पात्र आहेत, म्हणजे कॉग्निझेबल आणि नॉन बेलेबल आहेत. हे तुम्हाला इथं तक्त्यामध्ये काढून दिलंय. त्याच्यामुळे तिथे तुम्ही नंतर, म्हणजे हे का केलं सगळं, शेवटी शेवटी जर तुम्हाला ते पूर्ण बेअर ऍक्ट नाही वाचणं होत आहे तर तुम्हाला हे बघितलं तरी तुम्हाला हे जमून जावं की हे अशा प्रकारच्या शिक्षा याच्या समोर आपण मांडलेल्या आहेत. शिक्षा वरतून खाली वाढत जाणार आहेत. ठीक आहे. इजा नाही झाली तर 6 महिने 1 लाख, झाली तर 1 वर्ष 3 लाख, जर गंभीर इजा झाली तर 7 वर्ष 5 लाख, मृत्यू झाला तर कमीत कमी 7 ते आजन्म कारावास आपण म्हणतोय, आणि काय? कमीत कमी 10 लाख, असं त्यांनी डिस्ट्रीब्युशन आपल्याला सांगितलेलं आहे. मग हे परत तेच आहे का? येस, प्युरियस गुडसाठी पण तेच आहे, वेगळं आपण पाठांतर करणार नाही. जर परवान्याच्या बाबतीत विचार केला तर 2 वर्षासाठी पहिल्यांदा निलंबित होऊ शकतो, नंतर परवाना रद्दच होऊ शकतो, हे आपण बघितलं होतं. हे सेम स्प्युरियस गुडसाठी पण असणार का? 2 वर्षासाठी निलंबित होऊ शकतो आणि काय, परवाना नंतर रद्द होऊ शकतो. हे दोन्हीकडे आपण पाहिलेलं आहे. मग आता इथं वरती कुठल्या शिक्षा आहेत? वरती मगाशी म्हणल्याप्रमाणे जर केंद्रीय प्राधिकरणाच्या, म्हणजे सेंट्रल कन्झ्युमर प्रोटेक्शन ऑथॉरिटीचा तुम्ही सूचना पाळल्या नाहीत तर काय? 6 महिने 20 लाख. ठीक आहे. जर तुम्ही मिसलिडिंग ऍडव्हर्टाइजमेंट केली तर 2 वर्ष 10 लाख, आणि काय? 550, 2 10 550 ही कुठे शिक्षा आहे? मिसलिडिंग ऍडव्हर्टाइजमेंटसाठीची शिक्षा आहे. याच्यात जरी पाठ केलं तरी तुम्ही ते चालू शकतं. त्याच्यानंतर लोकसेवक जे शिक्षा असते तशी कुठली शिक्षा आहे? मग डायरेक्टर जनरलला किंवा इतर कोणत्याही अधिकाऱ्यांनी कोणत्याही योग्य आधाराशिवाय जर सर्च आणि सीझर केलं तर त्याला काय? मग 1 वर्ष 10,000, 1 वर्ष 10,000, अशा प्रकारची शिक्षा आपण म्हणलेलं आहे. डायरेक्टर जनरल किंवा इतर कोणत्याही अधिकाऱ्यांनी असं जर काही केलं, ठीक आहे, कुठल्या आधाराशिवाय जर सर्च आणि सीझर केलं तर त्याला 1 वर्ष काय म्हणतो आपण? 10,000 शिक्षा, असं म्हणलेलं आहे. आता बघा, हे तुमच्या स्क्रीनवरती तुम्हाला वेगवेगळे दिवस याच्यामध्ये दिलेले आहेत. आता हे आठवतात का? थोडंसं जोर द्यायचा. आणि जर नाही आठवले तरी समोर तुमच्या ते लिहिलेलं असणार. जर ह्याच्यापेक्षा अजून काही वेगळे दिवस आहेत तर ते सुद्धा तुम्ही काय करू शकता? नंतर याच्यामध्ये ऍड करू शकता. एक लक्षात घ्या, तुम्हाला हे चार्ट प्रिंट नसतील करायचे, नाही केले तरी चालतात. तुम्ही कंझ्युमर प्रोटेक्शन ऍक्टचा जो काही आपला कायदा आहे ना, त्याच्यामध्येच कुठेतरी पहिल्या पानावर, शेवटच्या पानावरती बारीक बारीक अक्षरांमध्ये तक्ते बनवून ठेवलेत तरी पण चालतं. असं काही नाही की हे वेगळं काहीतरी करावं. पुन्हा सांगतो, नोट मेकिंग तुम्ही पुस्तकात सुद्धा, आता पुण्याचं अक्षर मोठं असतं खूप, म्हणजे काल मी आता बघितलं याच्यामध्ये काय, जर तुमच्या एमआरपी मध्ये खूप मोठी मोठी अक्षर काढताय तुम्ही, अजिबात खूप जास्त मोठं अक्षर काढू नका. ठीक आहे. तुमचं नॅचरलीच खूप जास्त अक्षर मोठं असेल तर ठीक आहे, पण फार मोठी मोठी अक्षर काढू नका. छोटी अक्षर काढा. त्यात तुम्हाला काही व्हॅल्युएशन करायचं असेल, तक्ते बनवून ठेवायचे असतील,
नोट मेकिंग करून ठेवायचं त्याच्यामध्ये पण करू शकता, किंवा मग पुस्तकामध्ये काय करा, छोटे छोटे तक्ते बनवून ठेवा, जिथे जिथे जागा मिळेल तिथे. ते मग बरं पडतं. ठीक आहे. काय म्हणलं बघा, 20 दिवस बघितले होते. येस, डॉक्युमेंट्सचे काही सर्च आणि सीजर केलेले आहेत ते परत करण्यासाठी 20 दिवसाच्या आत परत करायचं असतं, असं म्हणलं होतं. 30 डेज काय म्हणलेलं आहे, अपील फ्रॉम सेंट्रल ऑथॉरिटी टू नॅशनल कमिशन. ठीक आहे ना. 30 दिवस. तिकडे तर आपण 45, 30, पाहिलेलंच आहे. कुठे अपिलासाठी, त्या डिस्ट्रिक्ट, स्टेट आणि नॅशनल कन्झ्युमर कोर्टासाठी किंवा सुप्रीम कोर्टासाठी. ठीक आहे. हे आता 30 दिवस हे वेगळे का मांडलेत, तर सेंट्रल कन्झ्युमर प्रोटेक्शन ऑथॉरिटीकडून आपण नॅशनल कमिशनकडे तिथं पण आपण अपील करू शकतो. तिथे पण आपल्याला 30 दिवस दिले. त्याच्यानंतर काय बघा, 3 महिने इथे दिले, 3 मंथ्स कुठे दिलेत बघा, रिपोर्ट ऑन मिसबिहेवियर अँड इनकॅपॅसिटी. म्हणजे काय, जेव्हा आपण या डिस्ट्रिक्ट कन्झ्युमर कोर्ट आणि स्टेट कन्झ्युमर कोर्ट यांच्या अध्यक्ष सदस्यांना गैरवर्तन किंवा अक्षमता यांच्यासाठी काढत असतो, तेव्हा आपण हे प्रकरण काय करतो, वरच्या आयोगाकडे पाठवतो आणि वरच्या आयोगाला असं म्हणतो की तुम्ही 3 महिन्यामध्ये अहवाल द्या, असं म्हणलेलं आहे. त्याच्यानंतर अजून 3 महिने आणि 5 महिने कुठे पाहिलं होतं, जर विदाऊट लॅब तुम्हाला एखादी केस डिस्पोज करायची आहे, म्हणजे लॅबची इन्व्हॉल्वमेंट न घेता, लॅबकडे आपण ती वस्तू काय तपासासाठी पाठवत नाहीये, तर 3 महिन्यामध्ये प्रकरण निकालात काढायचं होतं. जर लॅब लागणार आहे आपल्याला, तर आपल्याला 5 महिन्यामध्ये प्रकरण निकालात काढायचं होतं. का बरं आपण असं म्हणालो होतो, कारण इथे काय होणार आहे, लॅब जर लागली तर त्याला लॅबसाठी 45 दिवस लागत होते, 1.5 महिना ऍडिशनल लागत होता. त्यामुळे काय होणार आहे, लॅबची जर मदत लागली तर तुम्हाला 5 महिने मिळतात प्रकरण निकालात काढायला, हे आपण पाहिलेलं होतं. ठीक आहे. 3 महिने 5 महिने एकत्रितपणे लक्षात ठेवा. हे कशामुळे होतं डिफरन्स, 45 दिवसांमध्ये हा डिफरन्स होतोय. 21 दिवस कुठे लागतात, तर तुमची कंप्लेंट ऍक्सेप्ट केली आहे का नाही कुणी कन्झ्युमर कोर्टाने, ऍडमिसिबिलिटी ऑफ कंप्लेंट तुम्हाला 21 दिवसांच्या आत कळवलं जातं, असं आपण म्हणलं होतं. अजून 21 दिवस कुठे पाहिले होते, एकदा का कंप्लेंट ऍक्सेप्ट केली कन्झ्युमर कोर्टाने तुमची, तर दुकानदारापर्यंत कॉपी पोहोचवणं, म्हणजे अपोनंट पर्यंत, विरोधी पक्षापर्यंत कॉपी पोहोचवणं, हे 21 दिवसाच्या आत व्हायला पाहिजे, असं आपण म्हणलेलं होतं. दुकानदाराकडे कॉपी पोहोचल्यानंतर त्याला 30 दिवस मिळणार होते आपली बाजू मांडायला. ठीक आहे. त्याला 30 दिवस मिळणार होते बाजू मांडायला किंवा रिस्पॉन्ड करायला, असं म्हणलं होतं. ऍडिशनल 15 दिवस वगैरे मिळू शकतात, ती नंतरची गोष्ट. पण 21, 21, 30 आपण नक्की लक्षात ठेवणार आहोत. त्याच्यानंतर 5 दिवस, 5 दिवस हे कुठे लागतात, मेडिएशनसाठी लागतात. आता मी परत सांगत नाही, पण मेडिएशनसाठी लागतात, हे तुम्ही ऑलरेडी 5 दिवस, 5 दिवस पाहिलेलं आहे. ठीक आहे ना. 5, 5, 5 हे पाहिलेलं आहे आपण. त्याच्यानंतर पुढे जाऊया. काय म्हणते बघा, 3 मंथ्स. ठीक आहे ना. 3 मंथ्स काय म्हणतंय, एव्हरी 3 मंथ्स रिपोर्ट बाय मेडिएशन सेल टू कन्सर्न कमिशन, असं म्हणलेलं आहे. म्हणजे काय, ऍक्च्युली आपण पाहिलं नाही, पण मेडिएशन सेलला असं सांगण्यात आलेलं आहे की दर 3 महिन्याला आपल्या आपल्या संलग्न आयोगाला तुम्ही काय करा, अहवाल पाठवा. ठीक आहे. आपण या पर्टिक्युलर गोष्टीला अंडरलाईन केलं नसेल पुस्तकामध्ये, तिथे ते नंतर करून घ्या. 3 मंथ्स कशासाठी आहेत परत इथे, मेडिएशन सेल जे आहेत प्रकरण 5 मधले. ठीक आहे. प्रकरण 5 मधले कलम 74 मधले जे मेडिएशन सेल्स आहेत, त्यांना आपण असं सांगतोय की तुम्ही तुमच्या तुमच्या संलग्न असणाऱ्या कन्झ्युमर कोर्टाला काय करा, किंवा कमिशनला काय करा, दर 3 महिन्याला काय करा, अहवाल पाठवा. म्हणजे वर्षातून तुमचे 4 अहवाल तुम्हाला पाठवायचे आहेत. 90 दिवस काय आहेत, 90 दिवस आहेत अपिलाचा खटला काय करण्यासाठी, निकालात काढण्यासाठी. कुणासाठी, स्टेट कन्झ्युमर कोर्ट आणि नॅशनल कन्झ्युमर कोर्टासाठी 90 दिवस अपिलाचा खटला निकालात काढण्यासाठी. सुप्रीम कोर्टाला आपण बाजूला ठेवतोय, आणि काय डिस्ट्रिक्ट कन्झ्युमर कोर्टाचा तर काही संबंधच येत नाही कशामध्ये, अपिलाच्या खटले निकालात काढण्यामध्ये. नंतर काय, 2 इयर्स कशासाठी अट आहे, तर कंप्लेंट पिरियड आहे 2 वर्षाचा, म्हणजे 2 वर्षाचा आत तुम्ही तक्रार दाखल करायला पाहिजे, असं म्हणलेलं आहे. त्याच्यानंतर काय, 7 दिवस कुठे म्हणलं होतं, जेव्हा आपण काय करतो, हे सेटलमेंट रिपोर्ट म्हणले बघा. सेटलमेंट रिपोर्ट म्हणजे काय, जेव्हा आपण म्हणलो होतं की तडजोडीसाठी आपण जातो. ठीक आहे. जर तडजोड झाली तर दुकानदार आणि कन्झ्युमर दोघं पण त्या तडजोडीच्या अहवालावरती स्वाक्षरी करणार. असा अहवाल मग कुणाकडे जाणार, कन्झ्युमर कोर्टाकडे जाणार. कन्झ्युमर कोर्ट तडजोडीचा अहवाल मिळाल्यानंतर किंवा सेटलमेंट रिपोर्ट मिळाल्यानंतर 7 दिवसाच्या आत हे प्रकरण निकालात काढणार आहे. ठीक आहे. हे सगळे टाइमलाईन्स तुम्हाला इथे दिलेत. अजून काय ऍडिशनल टाइमलाईन्स तुम्हाला वाटले तर तुम्ही नंतर ते काय करू शकता, तुमच्या याच्यामध्ये सुद्धा लिहू शकता, किंवा एमआरपी सोडवल्यानंतर सुद्धा तुम्हाला हा कन्झ्युमर कायदा जो आहे तो खूप व्यवस्थित जाऊ शकतो. लक्षात ठेवा, एमआरपी सोडता आलं त्याचं, आता एवढ्या वेळा रिवाईज केलंय तर ते तुम्हाला नक्कीच जमलं पाहिजे, मला असं वाटतं. ठीक आहे. याच्यात काही फार अडचण असली नाही पाहिजे. ओके. ठीक आहे.
ठीक आहे. जास्त वेळ थांबत नाही, तुम्ही थांबले की तुम्ही आधीच चहाच्या ह्याच्यावर पोहोचले सगळेजण. मस्त त्यांनी आता दिलाय तर मग हा ब्रेक प्लस तो ब्रेक, ठीक आहे ना. बघूया प्रश्न बघूया आपण पटापट. काय त्यांना अपेक्षा आहे कन्झ्युमर ऍक्टमध्ये आपल्याकडून, कुठल्या डेप्थला त्यांनी प्रश्न विचारले ते आपण एकदा बघून घ्या पटापट. काय म्हणते बघा, ग्राहक संरक्षण अधिनियम 2019 विचारलेला आहे. व्याख्यानुसार जोड्या लावायला सांगितलेल्या आहेत. व्याख्यानुसार जोड्या लावा सांगितलं आहे. ओके, स्मॉल ए आणि म्हणजे स्मॉल एबीसीडी दिले आणि कॅपिटल एबीसीडी दिले. ठीक आहे, हे असलं काहीतरी करायला नाही पाहिजे. ऍक्च्युली नंबरिंग जे आहे ते इकडं 1 2 3 4 केलं तर ते बरं पडतं. स्मॉल ए आणि कॅपिटल सॉरी स्मॉल लेटर्स आणि कॅपिटल लेटर्स केल्यामुळे ते फार जास्त मला त्रास होणारी गोष्ट आहे. का तसं केलं असेल माहिती नाही. कळते का बघा. जर तुम्ही या अशा प्रकारच्या बाबतीमध्ये, प्रश्नांच्या बाबतीमध्ये सरळ सरळ काय करावं लागेल तुम्हाला, एकतर काय आपण म्हणूया, काय म्हणलं होतं काल, अल्फाबेटिकली तुम्हाला हे अरेंज करायला लागेल. आता हे सगळं तर आता फॉर एक्झाम्पल हे 2:14 पर्यंत पाठांतर करणं तुम्हाला मे बी शक्य होणार नाही, किंवा केलं तरी कदाचित शेवटपर्यंत म्हणजे त्या परीक्षेपर्यंत हे आपल्याला लक्षात राहणार. आपल्याला काय कळतंय की जर त्यांनी अशा व्याख्या वगैरे जर जोड्या लावायला विचारल्या तर सरळ सरळ अल्फाबेटिकली अरेंज करून आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील. आणि प्रश्न सोपा का झालाय बघा, त्यांनी हे जे काय दिलं ना, सी नुसार दिलेलं आहे. आणि नंतर काय मध्येच डी वाले एक दिलं. डी म्हणजे काय, डायरेक्टर जनरल वालं. हे डी पर्याय म्हणत नाही मी, डायरेक्टर जनरल वालं म्हणजे डी वाला अल्फाबेट दिलेला आहे. आणि मग डी ला डी शेवटची जोडी जोडलेली आहे असं केलेलं आहे. बाकी ठिकाणी तुम्हाला कुठेही शेवटी डी सापडणार नाही. म्हणजे एवढ्या एका गोष्टीवर त्यांनी प्रश्न विचारला. लक्षात घ्या, 2023च्या पेपरला, पुन्हा एकदा सांगतो, या पेपरला मनात ठेवून जर तुम्ही सगळ्या गोष्टी करायला गेलात ना तर गडबड होऊ शकते. कारण का, हे असं इतकं तुम्हाला सहज काय डी समोर डी देऊन किंवा अल्फाबेटिकली अरेंज करायला लावून असं काहीतरी करायला लावतील असं प्रत्येक वेळेला होणार नाही. पुढचा त्या 2023च्या पुढच्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला अंदाज येऊन जाईल. आता काय विचारलंय, ग्राहक संरक्षण अधिनियमनुसार कालमर्यादा विचारलेली आहे. बघितलं आपण 2 वर्षाची कालमर्यादा. मग असे प्रश्न सोडवताना तुमच्या मनात मगाशी म्हणलं तसं सगळ्या लिंकेजेस आल्या पाहिजेत. अशा प्रकारच्या कालमर्यादा वेगवेगळ्या कुठल्या कायद्यांमध्ये आहेत आणि तुम्ही बघा, हमखास त्या कालमर्यादांवरती प्रश्न येणार आहे. चुकूनही असं होणार नाही की नाही याच फक्त कायद्याची कालमर्यादा विचारतात, बाकीच्यांची विचारत नाही. मग आता हे आपण अंदाज लावू शकत होता का की नाही आपल्याला हा प्रश्न विचारतीलच म्हणून? येस, विचारणारच आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न काय बघा, त्यांनी तुम्हाला काय विचारलंय, ग्राहक संरक्षण कायद्याअंतर्गत कुठले अधिकार कन्झ्युमर्सला मिळतात असा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. ओके, काय म्हणले मग, सुरक्षिततेचा अधिकार, माहिती मिळवण्याचा अधिकार, ग्राहक जागृतीचा अधिकार, निवारण मागण्याचा किंवा आपण म्हणतोय रिड्रेसलचा अधिकार. रिड्रेसलसाठी तर आपल्याकडे कन्झ्युमर कमिशनच आहेत ना, कन्झ्युमर कोर्टच आहेत. अवेअरनेसचा अधिकार असतो का, याला आपण खास करून अंडरलाईन केलं होतं खरं तर. का, कारण जागरूकतेचा अधिकार जो आहे, ठीक आहे, आपल्याला सरकारने ऑथॉरिटीने जागरूक करावं, हा अधिकार आपण स्पेसिफिकली लक्षात ठेवला होता. राईट टू सेफ्टी म्हणजे काय, आता पुन्हा एकदा हे जे काय म्हणतात त्याला, हे भाषांतर असतं ना आयोगाचं, याला फार आपण घेऊन जाऊ म्हणजे घेऊन जाऊ शकतो म्हणजे याला फार आपण सिरियसली घेऊ शकत नाही. मराठीत प्रश्न काढतील आणि मग नंतर इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करतील, काही करू शकतात ते. त्याच्यामुळं आपण काय विचार केला पाहिजे की हा सुरक्षिततेचा अधिकार म्हणजे काय, सुरक्षिततेचा अधिकार म्हणजे काही वेगळा अर्थ काढायची गरज नाही. जे काही चुकीच्या वस्तू किंवा सेवा आहेत त्याच्यापासून सुरक्षितता, अशाच पद्धतीने तो आपल्याला प्रश्न विचारला जाणार आहे. सोपा प्रश्न आहे, काही फार विशेष नाही याच्यामध्ये. आणि हा तर एक्सपेक्टेड होता, कारण का या अधिकारांबद्दल ऑलरेडी त्यांनी 2 वेळा प्रश्न पीवायक्यू मध्ये विचारलेला होता. पण हा प्रश्न तर तुम्हाला यायलाच पाहिजे होता. पीवायक्यू वरूनच ते कळत होतं की हा प्रश्न आपल्याला विचारतील. आता मात्र बघा यांनी तुम्हाला कुठे नेलेलं आहे. ग्राहक संरक्षण कायदा 2019च्या डॅश डॅश या कलमानुसार राष्ट्रीय आयोग म्हणजे काय, कलम 53. आता आपण हे कलम पाठ केलेलं असतं, कलम 53 पाठ केलेलं असतं. अंतर्गत स्थापित राष्ट्रीय आयोग विवाद निवारण आयोग असं म्हणलेलं आहे. म्हणजे काय, कलम 2 मधलं पोट कलम विचारलंय आणि 28 29 30 31 एवढ्या जवळजवळची कलम दिलेली आहेत. ठीक आहे, हे कळालं पाहिजे की जे काही व्याख्यांमधली कलम आहेत तर ती सुद्धा अशा प्रकारची कलम 2 29 वगैरे सुद्धा काही ठिकाणची आपल्याला पाठ करावी लागणार. मग आता तुम्ही काय केलं पाहिजे, जर यांनी राष्ट्रीय आयोगाचं विचारलेलं आहे तर तुम्ही नॅशनल कमिशन किंवा नॅशनल कन्झ्युमर कोर्टाचं विचारलंय तर स्टेट कन्झ्युमर कोर्टाचं पण करून ठेवा, डिस्ट्रिक्ट कन्झ्युमर कोर्टाचं सुद्धा करून ठेवा. ठीक आहे, मला असं वाटतं तुम्ही एकदा चेक करा. मला एक्झॅक्टली आता एक्झॅक्ट आकडा मी उगी चुकीचं सांगून जाईल, पण असं काय आहे का बघा, 29, ठीक आहे, 15, 29 मध्ये 15 मिसळलं तर 44 येऊन जाईल. असं काही आहे का बघा, 9 5 14 वगैरे असं काही आहे का बघा. या तिघांचे तुम्हाला डेफिनेशन अशा प्रकारे मिळू शकतात का. जर हे तुम्हाला करताना जर कळालं की अरे असं काही करून मी लक्षात ठेवू शकते किंवा लक्षात ठेवू शकतो, तर तुम्ही ट्रॅकवरती आहात किंवा तुम्ही काहीतरी त्याच्यावरती वर्क करताय. असं काहीतरी वर्क करून ठेवल्याशिवाय
तुम्हाला हा डेटा, तुम्हाला हे पाठांतर शेवटपर्यंत साथ देणार नाही. काहीतरी वर्क करून ठेवायला लागेल. कसं लक्षात ठेवू मी हे? मग मी आकड्यांचा काहीतरी जुगाड करतो किंवा वेगळ्या प्रकारे काहीतरी करून ठेवतो. तरच मग काय शेवटपर्यंत लक्षात राहील. नाही तर तुम्हाला वाटेल की नाही सर, हाच पीवायक्यू रिपीट झाला पाहिजे, तरच मग मला येणार. म्हणजे काही जण म्हणतात की अरे प्रत्येक वेळेलाच पीवायक्यू रिपीट होतात, असं नाहीये. पीवायक्यू रिपीट होणं म्हणजे असं नाही ना, अपेक्षा करू की 2:29 परत विचारलं पाहिजे. उद्या 2:29 देतील आणि 53 वगळतील, तयार राहा. ठीक आहे ना? 53 विचारलं समजा, किंवा 28 विचारलं, 42 विचारलं, 53 विचारलं, तर तुम्ही रेडी राहायला पाहिजे. लक्षात ठेवा. आता हे 28, 42, 53 काय आहे हे कळायला पाहिजे. 28, 42, 53 हे पाठ पाहिजे, लक्षात ठेवा. ठीक आहे. या एकाच प्रश्नाच्या आजूबाजूला तुम्हाला 4-5 फॅक्ट्स पाठ करायला लागतील, 5-6 फॅक्ट्स पाठ करायला लागतील, हे कळायला पाहिजे. कळतंय? हा प्रश्न आता प्रत्येकाचाच बरोबर आला असेल परीक्षेमध्ये असं आपण म्हणू शकत नाही. ठीक आहे. हे येतील, हे ऑल ऑफ द अबो आहे म्हणून, किंवा हे घेऊन जायचं म्हणून, किंवा हे सोपं सोपं वाटते म्हणून, 2 वर्षाची अट पाठ केली होती म्हणून, अल्फाबेटिकली लावलं म्हणून. फरक कुठे क्रिएट होतो तुमच्यामध्ये आणि टॉपरमध्ये? या 2:29 मध्ये क्रिएट होतो, लक्षात ठेवा. तुमच्यामध्ये आणि टॉपरमध्ये म्हणण्यापेक्षा टॉपरमध्ये आणि टॉपरमध्ये. ठीक आहे ना? म्हणजे तुम्ही सगळेच आता टॉपर आहेत किंवा होणार आहात, तर मार्कामध्ये डिफरन्स अशा गोष्टींवरतीच क्रिएट होणार आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढे काय विचारलं बघा. ग्राहक या व्यक्तीबद्दल त्यांनी काय केलं, तुम्हाला प्रश्न विचारलाय आणि काय केलं मग तुम्हाला 1, 2, 3, 4 पर्याय देऊन तुम्हाला 2च निवडायला सांगितले. आणि जेव्हा हे 2-2च्या गटामध्ये प्रश्न येतात ना, तेव्हा सहसा या गोष्टी सोप्या होऊन जातात. ठीक आहे ना? लगेच कळायला पाहिजे की अरे आपल्याला एका विशिष्ट बाजूनी जाणारे पर्याय निवडावे लागतात. समजा तुम्ही ग्राहक ही डेफिनेशन मे बी केलेली पण नाहीये, किंवा तुमच्या आठवणीत पण नाही की नेमकं ग्राहक ही डेफिनेशन काय आहे याच्यामध्ये, तरी सुद्धा तुम्ही हा अंदाज लावायला हरकत नाही. कारण का, जेव्हा प्रश्न असा असतो ना, ठीक आहे ना, की ABBCCDAD असं काहीतरी निवडायचं असतं, तेव्हा उलट तुम्ही रिलॅक्स झालं पाहिजे की ठीक आहे, मला प्रश्नाबद्दल काही माहिती जरी नसलं तरी ऑप्शनवरून मी काय करू शकतो, ह्या गोष्टी काढू शकतो. काय म्हणलंय? जी व्यक्ती मोबदला म्हणून कोणतीही वस्तू खरेदी करते, ज्याचे पैसे दिले गेले आहेत किंवा वचन दिलेलं आहे, किंवा अंशतः दिलेले गेले आहेत किंवा अंशतः वचन दिलेलं आहे. म्हणजेच काय, तुम्ही कॅश पूर्ण म्हणजे पैसे दिलेत, पूर्ण दिलेत, ठीक आहे, अर्धे दिलेत, किंवा तुम्ही देणार आहात म्हणजे वचन दिलं ना. मी कॅश ऑन डिलिव्हरी म्हणजे काय, मी वचन दिलेलं असतं ना. मी म्हणून तुम्हाला सांगितलं होतं कॅश ऑन डिलिव्हरी तुम्हाला माहिती पाहिजे. तुम्हाला वाटेल हा प्रश्न आला म्हणून सांगितलं नाही, मागच्या लेक्चरचा व्हिडिओ टाकला तरी तुम्हाला त्याच्यामध्ये तेच मिळेल की आपण कॅश ऑन डिलिव्हरी बद्दल तेव्हा पण डिस्कस केलेलं. 2023 याच्यामध्ये हे तुम्हाला त्यांनी विचारलं. ठीक आहे. काही नाही, फार असं दिसताना फार कॉम्प्लिकेटेड वाक्य वाटतंय, पण सोपं सोपं आहे. त्याच्यानंतर काय, जी व्यक्ती मोबदला म्हणून कोणतीही सेवा भाड्याने घेते किंवा मिळवते, ज्याचे पैसे दिले गेलेले आहेत किंवा वचन दिले गेलेले आहे, अंशतः दिलेले आहे, अंशतः वचन दिलेलं आहे. आता लक्षात घ्या, ए आणि बी याच्यामध्ये काय आहे, सिमिलर टाईप ऑफ लँग्वेज आहे. सिमिलर टाईप ऑफ लँग्वेज आहे, लक्षात ठेवा. बाईज गुड्स फॉर कन्सिडरेशन असं म्हणलेलं आहे, आणि काय, हायर्स ऑर अवेल्स यांनी सर्व्हिस फॉर कन्सिडरेशन म्हणलंय. हा कायदा गुड्ससाठी पण आहे, हा कायदा सर्व्हिसेससाठी पण आहे. ए आणि बी दोन्ही सिमिलर वाक्य आहेत, काही वेगळं नाही. काय वेगळं आहे? गुड्स आणि सर्व्हिस दोन वेगळ्या गोष्टी आहेत. ठीक आहे. पण मग कायदा फक्त गुड्ससाठी आहे का? नाही, गुड्स आणि सर्व्हिसेस दोन्हीसाठी पण आहे. म्हणजेच काय, आता तरी एवढं कळतंय की ए आणि बी हे दोन्ही एका बाजूने जाणारे ऑप्शन्स दिसतात. त्याच्यानंतर अ पर्सन हू अवेल सर्व्हिस फॉर कमर्शियल पर्पज म्हणलेला आहे. मग येणार का हे? नाही. ठीक आहे. आणि खाली काय दिलंय, हू अवेल सर्व्हिस फॉर सर्व्हिसेस फ्री ऑफ कॉस्ट, मोफत म्हणलेला आहे. मोफतला तर आपण सेवाच समजत नाही, आठवते का? मोफतला तर आपण सेवाच समजत नाही. आपण मोफत जर काही एखादी गोष्ट असू तर तुम्ही कन्झ्युमर नसता, लक्षात ठेवा. तुम्ही कन्झ्युमर नसता, लक्षात ठेवा. कळते? पर्सन हू अवेल सर्व्हिसेस फॉर कमर्शियल पर्पज आणि हू अवेल सर्व्हिसेस फॉर फ्री ऑफ कॉस्ट, या लोकांना आपण ग्राहक म्हणू शकत नाही. याचा अर्थ हे सी आणि डी काय ए आणि बी पेक्षा वेगळे आहेत. कळते का? बघा, आता काय लक्षात घ्या, जर समजा अशी लांबलचक 2 वाक्य दिलेली असतील तर कधी कधी असं असू शकतं, कधी कधी असं असू शकतं, हे प्रश्न सोडून द्या, आता प्रश्न सोपा आहे, त्याचा काही नाही विषय. असं असू शकतं की काहीतरी या वाक्यामध्ये आणि या वाक्यामध्ये बरोबर विरोधाभास असू शकतो. म्हणजे काय, ऑलमोस्ट दोन्ही वाक्य सेम चाललेली आहेत, पॅरलली चाललेली आहेत, पण या 2 वाक्यांमध्ये चक्क काहीतरी एक विरोधाभास आहे. आणि कायम लक्षात ठेवायचं, आपण ही पॉलिटीच्या कोर पॉलिटीच्या भाग 2च्या लेक्चरमध्ये पण म्हणलेलं आहे की कधी पण पर्यायांमध्ये जेव्हा मोठी मोठी वाक्य येतात तेव्हा हा प्रयत्न करा की 2 एकमेकांच्या कॉन्ट्राडिक्टरी जाणारी वाक्य आहेत का, किंवा 2 वाक्य एकाच वेळेला बरोबर असूच शकत नाहीत. असा सिनारिओ बऱ्याच वेळा तुम्हाला ABCD या पर्यायांमध्ये सापडतो. तुम्हाला कळून जातं हे आयदर ए तरी बरोबर असू शकतं किंवा सी तरी बरोबर असू शकतं. ए आणि सी दोघं एकत्र बरोबर असूच शकत नाही. फॉर एक्झाम्पल असं म्हणलं की मॉन्तेस्क्यूनी काय केलं की सेपरेशन ऑफ पॉवर या सिद्धांताचा शोध लावला. ठीक आहे. किंवा त्यांनी सेपरेशन ऑफ पॉवर किंवा सत्ता विभाजनाचा सिद्धांत सांगितला. मग त्यांनी सिद्धांत या पुस्तकात यावर्षी सांगितला असा एक पर्याय, आणि त्यांनी सिद्धांत या पुस्तकात यावर्षी सांगितला अजून एक असाच पर्याय. मग कुठेतरी एकच खरं असू शकतं ना, दोन्ही कसं काय खरं असू शकतं, हे तुम्हाला ते पर्याय बघितल्यानंतर कळालं पाहिजे. म्हणजे
आता हे मी तुम्हाला सोपं उदाहरण सांगतोय. असे वेगवेगळे उदाहरणं तुम्हाला या पीवायक्यूज मध्ये डिस्कशन म्हणजे तुम्ही अनालिसिस केल्यानंतर सापडतील. कारण का आता इथं तरी हे दोन्ही एकत्र गेले, पण कधी कधी असं असू शकतं की दोन्ही एकमेकांच्या प्रचंड अपोजिट आहेत. काहीतरी नॉट बिट ऍड करून त्यांनी वेगळं केलेलं आहे. कॉम्प्रिहेन्शनचा इश्यू असतो, ते व्यवस्थित पाहायचं. त्याच्यानंतर काय विचारले बघा. ग्राहक संरक्षण कायदा 2019 कलम 35 खालील कुठल्या खालील कुठल्या गोष्टीशी संबंधित आहे. ठीक आहे. काय विचारलं मग? 35 कलम विचारलेलं आहे. मग आता काय, एखाद्याला हे कलम येईल, एखाद्याला नाही येणार, एखाद्याने पाठ केलं असेल, नाही पाठ केलं असेल. समजा आपण असं विचार करूया की तुम्ही हे कलम पाठ केलेलं नाही आणि तुम्हाला हे डिसाईड करायचं आहे. मग तुमचा कुठला फंड आहे की लांबलचक घ्यायचं आणि मग मी काय करणार, हे उत्तर मारणार. ठीक आहे. त्यापेक्षा त्यातल्या त्यात थोडस चांगला विचार करा की समजा समजा तुम्हाला कलम 35 विचारले आयोगाने. ठीक आहे. आणि अपेक्षा केली की याच्यामध्ये त्याचं हेडिंग शोधा किंवा कशाबद्दल शोधा. काय म्हणते मग? एक आहे ट्रान्सफर ऑफ केसेस, एक आहे फाइंडिंग्स ऑफ डिस्ट्रिक्ट कमिशन, एक आहे ट्रान्झिशनल प्रोव्हिजन्स आणि एक आहे मॅनर इन विच कंप्लेंट शॅल बी मेड. ठीक आहे. जर या 4 पर्यायांचा विचार केला तर मला पुन्हा एकदा गटात न बसणारा किंवा गटापेक्षा वेगळा असणारा एक पॉईंट मिळतो, तो म्हणजे पर्याय क्रमांक ए. आता तुम्ही म्हणाल, सॉरी, पर्याय क्रमांक 1 तुम्ही म्हणाल बळबळ म्हणताय. अजिबात नाही. लक्षात घ्या, हा कायदा आहे कंझ्युमरच्या डिस्प्यूटचं रिड्रेसल करणारा कायदा. आणि कंझ्युमरचा डिस्प्यूट रिड्रेसल असेल किंवा आरटीआय कायदा असेल किंवा अजून कुठलाही कायदा असेल, त्याच्यामध्ये तक्रार या गोष्टीला खूप जास्त महत्व असतं. लक्षात ठेवा, तक्रार या गोष्टीला सगळ्यात जास्त महत्व असणार आहे. आणि मग काय, मॅनर इन विच कंप्लेंट शाल बी मेड, कशा पद्धतीने तक्रार करायची याच्याबद्दल कलम विचारणं जास्त अपेक्षित आहे, रादर दॅन या टुकार प्रोव्हिजन्स बद्दल. ट्रान्झिशनल प्रोव्हिजन बद्दलचं कोण कलम विचारते आणि कोण पाठ करते? जर आयोगाने आपल्याकडून ट्रान्झिशनल प्रोव्हिजनची अपेक्षा केली तर त्यांच्या अपेक्षेला कशाला खरं उतरायचं? काही अपेक्षा करतील, त्या प्रत्येक अपेक्षा पूर्ण करत बसायची त्यांच्या अजिबात नाही. ठीक आहे. सरळ सरळ एवढं लक्षात ठेवायचं, कंझ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट आहे. कंझ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट मध्ये आता हे चुकलं तरी चालेल ना शेवटी. ठीक आहे ना. कंझ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट मध्ये काय महत्वाचं आहे या 4 गोष्टींमध्ये? तर कंप्लेंट कशी करायची किंवा कंप्लेंट बद्दलचं कलम महत्वाचं आहे. बाकीच्या टुकार गोष्टी, फाइंडिंग्स ऑफ डिस्ट्रिक्ट कमिशन, ट्रान्सफर ऑफ केसेस, याला काही फार महत्व नाही. महत्व कशाला आहे? कंझ्युमरनी कंप्लेंट कशी दाखल करावी, त्याची प्रोसिजर काय असू शकते. आणि हे जर तुम्ही पॉलिटी भाग 2 मधले कायदे केले असतील तर मग तिथेही कळून जाईल की तशा प्रकारचे कलम खूप व्यवस्थित आपल्याला करावी लागतात, त्याच्याबद्दल प्रश्न विचारतात. त्याच्यानंतर अजून एक आपला कुठला आपण म्हणलं होतं की जेव्हा केव्हा आपल्याला कायद्यांच्या व्याख्यांबद्दल प्रश्न विचारले जातील तेव्हा तुम्हाला ब्रॉड माइंडेड राहायचं असतं. त्याच्यावरतीच हा प्रश्न आहे. काय विचारला आहे बघा. डेफिनेशन ऑफ इलेक्ट्रॉनिक सर्व्हिस प्रोव्हायडर. डेफिनेशन ऑफ इलेक्ट्रॉनिक सर्व्हिस प्रोव्हायडर विचारलेलं आहे. ठीक आहे. डज नॉट इन्क्लूड एनी ऑनलाईन मार्केट प्लेस असं म्हणलंय. डज नॉट म्हणलेलं आहे. आणि डेफिनेशन ऑफ इलेक्ट्रॉनिक सर्व्हिस प्रोव्हायडर इन्क्लुड्स ऑनलाईन ऑप्शन साइट्स असं म्हणलंय. पुन्हा एकदा सांगतो, समजा असं झालं असेल जेव्हा केव्हा तुम्ही पेपर सोडवणार असाल, जर तुम्हाला कळालं की अरे इलेक्ट्रॉनिक सर्व्हिस प्रोव्हायडरचे डेफिनेशन मी करूनच गेलेलं नाहीये आणि ह्यांनी काहीतरी वेगळंच विचारले आणि मला हे ऑप्शन साइट्सचा पण अर्थ माहित नाही आणि ऑनलाईन मार्केट प्लेसचा पण अर्थ माहित नाही, कायद्यांच्या व्याख्यांच्या बाबतीमध्ये इन्क्लूड करण्यावरती भर पाहिजे, सर्वसमावेशक राहण्यावरती भर पाहिजे, रादर दॅन काहीतरी वेगळा अर्थ काढण्याबद्दल. तुम्ही जर उत्तर बघितलं तर त्याच्यानुसारच ते उत्तर येणार आहे. आणि इलेक्ट्रॉनिक सर्व्हिस प्रोव्हायडरमध्ये सगळे 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 इलेक्ट्रॉनिक सर्व्हिस प्रोव्हायडर येत असतात. सगळ्या प्रकारची लोक येत असतात. हे आपण म्हणलं, मी तुम्हाला म्हणलं ना की मोझिला फायरफॉक्स पण येईल, गुगल क्रोम पण येईल, मिंत्रा पण येईल, आपलं झोमॅटो पण येईल, स्विगी पण येईल. सगळं सगळं इलेक्ट्रॉनिक सर्व्हिस प्रोव्हायडरमध्ये काय नाही येणार. जर एखाद्याने इलेक्ट्रॉनिकली किंवा ऑनलाईन समजा एखादी लॉटरीचं काही काढलं असेल तर ते सुद्धा सगळं त्याच्यावरती येणार आहे. काय येणार नाही असं होत नाही. तुम्ही कारवाले बाईकवालेवरती जरी वेबसाईटवरती गेला, ते सुद्धा सगळे काय आहेत, एक प्रकारचे इलेक्ट्रॉनिक सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणू शकता. वेबसाईट सुद्धा इलेक्ट्रॉनिक सर्व्हिस प्रोव्हायडर्स असणार आहेत. सगळं त्याच्यामध्ये असणार आहे. त्याला कोणाला तुम्ही वगळू शकत नाही. हे आपण आयटी ऍक्ट मध्ये पाहिलं होतं. आयटी ऍक्ट मधली कन्सेप्ट आठवा. आपण अशी चित्र दिलं होतं, त्याच्यामध्ये काय येतं, इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर्स मध्ये काय येतं, हे सगळं आपण त्याची चित्र दिली होती, कोण कोण त्याच्यामध्ये येऊ शकतात. सगळ्या ऍपचे आपण फोटो त्याच्यामध्ये तुम्हाला दिलेले होते. त्याच्यानंतर हा प्रश्न मी म्हणलं तसं की हा प्रश्न त्यांनी विचारला. काय म्हणतंय, ग्राहक संरक्षण अधिनियम अंतर्गत अशा वस्तू की ज्या मूळ वस्तूप्रमाणे आहेत आणि खोटा असल्या म्हणजे मूळ वस्तू असल्यासारख्या खोटा दावा करतात. मग काय, अनफेअर गुड्स, व्हर्च्युअल गुड्स, टेम्पररी गुड्स, स्प्युरियस गुड्स असं म्हणलेलं आहे. मराठी का नका करू असं म्हणलं? बनावट, अयोग्य, आभासी, तात्पुरत्या. ठीक आहे. उगीच काहीतरी ट्रान्सलेशन मध्ये अडकलात, बनावट तरी त्यातल्या त्यात ठीक आहे, म्हणजे ट्रान्सलेशन जरा बरं आहे, पण काहीतरी वेगळ्या प्रकारचं ट्रान्सलेशन आलं तर असल्यामध्ये अडकायचं नाही. स्प्युरियस गुड्स स्पष्ट शब्द आपल्याला कशामध्ये दिलाय, डेफिनेशन्स मध्ये त्यांनी दिलेला आहे. ओके. त्याचा फोटो आपण पाहिला होता.
राष्ट्रीय आयोगाच्या अध्यक्षाच्या जास्तीत जास्त किती वयोमर्यादा? येस, 70 ऑलरेडी आपण पाहिले. 67 कोणासाठी असते तुम्हाला आता माहिती आहे, त्याच्या सदस्यासाठी असणार आहे 67 नॅशनल कन्झ्युमर कोर्टाच्या. ओके. 60 आणि 75 याचा विषय कशामध्ये येत नाही, या कन्झ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट मध्ये येत नाही, लक्षात ठेवा. कळते का? 60 आणि 75 या आकड्यांचा विषयच येत नाही. 67चा विषय एक वेळ येऊ शकतो, 70चा विषय येऊ शकतो, 60-75चा विषय येणार नाही. आला तर कशाचा येईल मग? 65 येईल. 4-65, 4-65, 4-67, 4-67, 4-70 असं ते डिव्हिजन असणार आहे. त्याच्यानंतर जिल्हा आयोगामध्ये अध्यक्षाखेरीज कमीत कमी किती सदस्य असतात वगैरे, कशामध्ये? जिल्हा आयोगामध्ये 1+ आपण काय म्हणलो होतो, ऍटलिस्ट 2 असं म्हणलेलं होतं, लक्षात ठेवा. ठीक आहे. याच्यामध्ये 7, 10, 1 वगैरे दिलं आणि मग वरीलपैकी कोणतेही नाही असं पण दिलेलं आहे. ठीक आहे. आता बघा, असे प्रश्न जर तुम्हाला एक्झॅक्ट माहिती नसेल ना, म्हणजे या प्रिलिम्सला असं झाले की बऱ्याच जणांनी ना त्या इन्फॉर्मेशन कमिशनचे सुद्धा दोन्ही प्रश्न किंवा दोनपैकी एक प्रश्न चुकवलाय का, त्यांना असं वाटलं की प्रिलिम्सला काय करायचं नसतं, म्हणजे काही एक आपण ढोबळमाने आपण कन्सेप्ट डोक्यामध्ये ठेवून गेलेलो असतो की काय प्रिलिम्सला काय कुठे कॉन्स्टिट्यूशनल नॉन कॉन्स्टिट्यूशनल बॉडीज करत असतात, काय एखादा प्रश्न येतो, दणकावून काय केलं, 3-3 कॉन्स्टिट्यूशनल बॉडीज, सॉरी 3-3 नॉन कॉन्स्टिट्यूशनल बॉडीजचा प्रश्न एकाच प्रश्नामध्ये विचारला. नॅशनल ह्युमन राईट्स कमिशनचं वाक्य दिलं, त्याच्यावरती कुठल्या तरी SC/ST कमिशनचं वाक्य दिलं किंवा वुमन कमिशनचं वगैरे वाक्य दिलं, असं काहीतरी दिलं, आणि इकडे इन्फॉर्मेशन कमिशनचे 2 प्रश्न विचारले. मग ते जे रिवाईज नाही करून गेले प्रिलिम्सला, त्यांना तो धक्का लागत असतो. त्याच्यामुळं कुठल्याही प्रकारे आयोगाबद्दल उगीच आराखडे अननेसेसरी खूप मोठे बांधून ठेवायचे नाहीत. मेरिटवरती सगळ्या गोष्टी त्या त्या वेळेला खेळायच्या असतात. 2019 नुसार त्यांनी काय विचारले, कुठे विचारले बघा, हा, ऍज पर कन्झ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट द नॅशनल कमिशन, हा ठीक आहे, राष्ट्रीय आयोगासाठी किंवा राष्ट्रीय कोर्टासाठी पिक्युलरी ज्युरिडिक्शन विचारलेलं आहे. किती आहे मग? 10 कोटीपेक्षा जास्त. कशानुसार विचारलंय? ऍक्ट नुसार 2019च्या विचारलेलं आहे. ठीक आहे. आता तुम्ही म्हणाल मग सर ते 50 लाख 2 कोटीचं काय करायचं? विचारू देत त्यांना कशानुसार, रूल्स नुसार, तर तुम्ही ते करा. ऍक्ट नुसार विचारलं, तुम्ही याच्यानुसार जा. जर त्यांनी रूल्स नुसार वगैरे विचारलं तर ते माहिती असू द्या, कारण का जर त्यांना प्रश्न उचलायचा असेल तर ते लक्ष्मीकांत सरांच्या पुस्तकामधून उचलतील. लक्ष्मीकांत सरांच्या पुस्तकामध्ये रूल्स नुसार किंवा याच्यानुसार बदल झाला असं सांगितलेलं आहे, त्याच्यानुसार तो प्रश्न विचारतील. जर त्यांनी तसा नाही विचारला आणि गोळ घातला, आपण कॅन्सल वेन्सल करण्यासाठी सहज काय करणार, ऑब्जेक्शन त्याच्यावरती टाकणार आहोत. त्यांच्याकडून जर तो गोळ झाला तर त्याला आपण काय करू शकत नाही, त्याला आपल्याला लढायला लागेल. पुढे काय, ग्राहक संरक्षण अधिनियम 2019 तक्रारदार म्हणजे विचारलेला आहे. ठीक आहे. कंप्लेनंट काय काय बघा, ग्राहक कंप्लेनंट असू शकतो का? असू शकतो. अस्तित्वात असलेल्या कोणत्याही कायद्यान्वये नोंदणीकृत स्वयंसेवी ग्राहक संघटना, येस, व्हेरी इम्पॉर्टंट, नोंदणीकृत पाहिजे. कधी? तक्रारदार असेल तर. पर्सन असेल तर तिथं मात्र आपण वेगळ्या गोष्टी बोलत होतो. पर्सनसाठी मात्र आपण वेगळ्या गोष्टी बोलतो, तक्रारदारासाठी मात्र आपण नोंदणीकृत म्हणलेलं आहे. आणि आपण काय म्हणलं होतं, आवर्जून लक्षात ठेवायचं की केंद्र सरकार आणि राज्य सरकार सुद्धा काय असू शकतात, कंप्लेनंट असू शकतात, असं म्हणलेलं होतं. होते का बघा. ठीक आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकार सुद्धा असू शकतात. आता बघा, जर एखाद्याने विचार केला की नाही मी फक्त काय करणार, माझ्या अंडरस्टँडिंग वरती असले प्रश्न सोडवणार, तर त्याला काय वाटणार, A-B पण ऑप्शन देऊन ठेवलेला आहे. ठीक आहे. केंद्र सरकार राज्य सरकार कंप्लेंट आहे का नाही हे जर माहित नसेल तर मग गेम होणार आहे. थोडा वेळ झाला, आपण काय करूया, ब्रेक घेऊया आधी आणि मग पुढचं डिस्कशन कंटिन्यू करूया. प्रश्न नाही, बाकी पुढचं मग पुढच्या ते पुढच्या. ठीक आहे. एंडोर्समेंट बद्दल एक डाऊट विचारलेला आहे. एंडोर्समेंट काय असतं, काल सांगितलं होतं की एखाद्या पर्टिक्युलर प्रोडक्ट बद्दल, ठीक आहे, दीपकनी डाऊट विचारला, तर ते दीपकनी जो काही डाऊट विचारला एंडोर्समेंट बद्दलचा त्यांना ते सांगतो, किंवा बाकीच्यांना पण कदाचित असेल तर सांगतो की एंडोर्समेंट म्हणजे काय असतं. तर समजा सलमान खाननी रिवायटल या प्रोडक्टच्या बाबतीमध्ये एंडोर्स करणं त्या प्रोडक्टला, म्हणजे असं म्हणणं की मला या प्रोडक्टचा फायदा झालेला आहे, मी माझा शिक्का, माझं सील याच्यावरती मारतोय, म्हणजे काय, मला याचा फायदा झाला, तुम्ही पण वापरा. मी काय करतोय, ग्राहकांना असं म्हणतोय की तुम्ही पण काय करा, हा प्रोडक्ट वापरा. एंडोर्स मी जर एखाद्या प्रोडक्टला करत असेल, मी एखाद्या प्रोडक्टला सपोर्ट करत असेल, तर त्या प्रोडक्टची जबाबदारी पण मी घेतली पाहिजे. जर त्या प्रोडक्टनी खोटी जाहिरात केली तर त्याची जबाबदारी त्या एंडोर्सरवरती, त्या सेलिब्रिटीवरती येणार आहे. त्याला काय केलं जाऊ शकणार आहे, त्याला पेनल्टी लावली जाऊ शकणार आहे, किंवा आपण म्हणतोय त्याला आपण काय करू शकणार आहोत, ऍडव्हर्टाईज करण्यापासून रोखू पण शकणार आहोत. याबद्दलची ही एंडोर्समेंटची संकल्पना आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याचबद्दल दीपालीने डाऊट विचारलेला आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की नेमकं प्रकाशन म्हणजे काय. आपण असं म्हणत होतो की जर मिसलिडिंग ऍडव्हर्टाइजमेंट असेल तर त्याच्याबद्दल आपण पेनल्टीज लावू शकतो. कोणाला, जो कुणी मॅन्युफॅक्चरर असेल किंवा एंडोर्सर असेल यांना आपण पेनल्टीज लावू शकतो, त्यांना आपण रोखू पण शकतो ऍडव्हर्टाईज करण्यापासून. तर सॉरी, पब्लिकेशन किंवा प्रकाशक याच्या बाबतीमध्ये आपण काय म्हणलो, जर अशा मिसलिडिंग ऍडव्हर्टाइजमेंटच्या प्रकाशनामध्ये कोणी सामील असेल तर त्याला सुद्धा आपण काय करू शकतो, पेनल्टी वगैरे किंवा शिक्षा देऊ शकतो, किंवा ती 10 लाख रुपयेपर्यंतची पेनल्टी वगैरे तुम्ही जे काही बघितलं असेल किंवा तुमच्या चार्टमध्ये आलं असेल त्याच्याबद्दल आपण बोलत होतो. प्रकाशन म्हणजे काय, पब्लिकेशन म्हणजे काय, तर प्रकाशक
जो काही असतो मिसलिडिंग ऍडव्हर्टाइजमेंटचा, त्याला सुद्धा पेनल्टी लागू शकते. काल आपण हे पाहिलेलं होतं. ठीक आहे. जे काही तुम्ही पाठवाल त्याच्या पाठीमागे पुढे तुमचं नाव, रोल नंबर असावा, हे थोडं सुनिश्चित करा. ठीक आहे. पुढे जाऊया आपण. मी डाऊट सांगितलेत, क्लिअर केलेत, पण तरी पण पुढच्या ह्याच्यामध्ये तुम्ही ते सगळ्या गोष्टी पाळा थोड्याशा, म्हणजे मला अंदाज येईल मी कुणाला नेमकं काय सांगतो. परत पुढच्या वेळेस डिस्कशन होईल ना, तेव्हा कळणार आहे की तुम्ही काय, कोण आहात, कोण बोलते. कारण तुमची नावं सगळ्यांची आहे तशी येत नसतात टेलिग्रामच्या आयडीवर, तुम्हाला माहिती आहे. पुढे जाऊया. काय म्हणते, ग्राहक संरक्षण कायदा 2019 उत्पादन दायित्व प्रक्रिया किंवा काय म्हणले, प्रोडक्ट लायबिलिटी ऍक्शन बद्दल ते बोललेले आहेत. प्रोडक्ट लायबिलिटी ऍक्शन बद्दल बोललेले आहेत. लक्षात घ्या. आता याच्यामध्ये त्यांनी काय वाक्य वापरेल, कंप्लेंट फाइल्ड बाय पर्सन बिफोर एनी कमिशन फॉर क्लेमिंग नोटिफिकेशन. ठीक आहे. काय म्हणताय, कंप्लेंट फाइल्ड बाय अ पर्सन बिफोर एनी कमिशन फॉर क्लेमिंग नोटिफिकेशन म्हणले. कंप्लेंट फाइल्ड बाय अ पर्सन बिफोर स्टेट कमिशन ओनली फॉर नोटिफिकेशन. कंप्लेंट फाइल्ड बाय अ पर्सन बिफोर एनी कमिशन फॉर क्लेमिंग कॉम्पेन्सेशन म्हणलेलं आहे. पुन्हा एकदा, प्रोडक्ट लायबिलिटी बद्दल तर तुम्हाला माहिती पाहिजेच, हा तर काही विषयच नाही. पण समजा मला हा प्रश्नच माहिती नाहीये किंवा काय विचारलं हेच माहिती नाहीये, मला फक्त पर्याय माहिती आहेत, तरी सुद्धा माझं उत्तर कुठे जायला पाहिजे, पर्याय क्रमांक 3 कडे जायला पाहिजे. ऑल ऑफ द अबोव तर कसंच शक्य नाही, लक्षात घ्या. ठीक आहे ना. अजिबातच शक्य नाही. एकतर हे पहिलं लक्षात घ्या की सगळीकडेच ऑल ऑफ द अबोवची उत्तरं देत नाही आहे आयोग, किंवा देत नसतं. कुठे जरी समजा एखाद्या पेपरमध्ये जास्त ऑल ऑफ द अबोव आले म्हणून लगेच त्याचं जनरलाइज काय करायचं नाही, 700 मार्कांवरती त्याचा स्प्रेड लावायचा नाही किंवा जनरलाइज त्याचं अंडरस्टँडिंग करून ठेवायचं नाही. काय म्हणतो आपण इथं, जरी तुम्हाला हा प्रश्न माहित नसेल, प्रोडक्ट लायबिलिटी तुम्हाला काय आहे माहित नसेल, तुम्ही सरळ सरळ जर प्रश्न वाचला तर तुमच्या असं लक्षात आलं पाहिजे, काय करतोय आपण, कंप्लेंट फाईल करतोय. ठीक आहे. कशासाठी, कॉम्पेन्सेशनसाठी. इथे काय म्हणले, नोटिफिकेशन आणि नोटिफिकेशन म्हणजे काय, नोटिफिकेशनसाठी कंप्लेंट फाईल करणे ह्याच्यात काय फार विशेष आहे ना. पुन्हा एकदा कळते का बघा, हे 1 आणि 2 पर्याय जे आहेत ते एका बाजूला कुठेतरी जाणार आहेत. ठीक आहे, एका बाजूने जाणार आहेत. आणि हा तिसरा जो पर्याय आहे ना, कुठेतरी एकाच बाजूने जाणार आहे. म्हणजे काय, जर आपण या 3 पर्यायांना डिव्हिजन केलं तर 2:1 याचं डिव्हिजन होईल. ऑल ऑफ द अबो आपल्यासाठी नसणार आहे. आता इथं विषय नसणार आहे तो, कारण का तिन्ही गोष्टी वेगवेगळ्या दिसतात किंवा पर्यायामध्ये काहीतरी वेगळं डिस्कशन चालू आहे असं दिसतंय. मग तुम्हाला कळायला पाहिजे, हा जो सिंगल आउट होणारा पर्याय आहे ना, याच्यावरती तुम्ही जायला पाहिजे. कारण का तुम्ही सहसा कॉम्पेन्सेशनसाठीच काय करायला पाहिजे, तक्रार वगैरे करायला पाहिजे. कन्सेप्च्युअली पण कळेल, उत्पादन दायित्व प्रक्रियाकडे पाहून पण कळेल. आणि जर तुम्ही ऑप्शन्समध्ये जर डिव्हिजन करू शकला, कोणतं डिव्हिजन, की ठीक आहे हे 1 आणि 2 एका बाजूचे पर्याय आहेत, नोटिफिकेशनसाठी हे कंप्लेंट करतात, आणि हा पर्याय मात्र काय, कॉम्पेन्सेशनसाठी काय करतोय, तक्रार करतोय. हे जरी तुम्हाला कळालं की हे दोघं एकमेकांपासून, 1 आणि 2 एका बाजूला आणि 3 एका बाजूला, हे जरी कळालं ना, तरी तुम्ही उत्तराकडे जाऊ शकता. जरी मला उत्पादन दायित्व क्रिया माहिती नसेल तरी सुद्धा मला हे प्रश्न सोडवता आला पाहिजे. ठीक आहे. याचा अर्थ ती माहिती ठेवू नका असा नाही, पण समजा असे प्रश्न दुसऱ्या कुठल्या तरी याच्याबद्दल आले तर तुम्ही रिडिंग कॉम्प्रिहेन्शन वरती प्रश्न सोडण्याची तुमच्यामध्ये ताकद पाहिजे. पुढे काय बघा, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स विचारले. ग्राहक संरक्षण कायद्याअंतर्गत केंद्रीय परिषदेने दरवर्षी किमान 2 बैठका घेणं आवश्यक आहे असं म्हणलं. ठीक आहे. सेंट्रल काउन्सिलनी 2 काय म्हणलंय, बैठका घेणं आवश्यक आहे. आणि काय, या कायद्याअंतर्गत तक्रार निवारण यंत्रणा कार्यान्वित करणे, गुन्हेगारास शिक्षा सुनावणे, हे केंद्रीय परिषदेचे उद्दिष्ट आहे. आता हे मराठीमध्ये परिषद वाचलं लक्षात येणार नाही. काय करूया आपण, इंग्लिशमध्ये वाचूया. सेंट्रल काउन्सिल म्हणलंय. ठीक आहे. इथे पण काय म्हणलंय, सेंट्रल काउन्सिल म्हणलेलं आहे. ठीक आहे. सेंट्रल काउन्सिलच्या ऍटलिस्ट 2 बैठका नाही, 1 बैठक म्हणलं होतं. 122 रूल होता आपला. ठीक आहे ना. 1 बैठक आपण म्हणलेलं होतं, 122 रूल होता. आणि काय, परत इथं सेंट्रल काउन्सिलसाठी काय सांगितलं त्यांनी, ग्रीव्हन्स रिड्रेसल मेकॅनिझम सांगितलंय आणि पनिशमेंट सांगितलंय. ग्रीव्हन्स रिड्रेसल मेकॅनिझमसाठी कन्झ्युमर कोर्ट आहेत. ठीक आहे. त्यासाठी आपल्याकडे कमिशन आहेत. म्हणजेच काय, यांनी तुम्हाला काउन्सिल, कमिशन आणि ऑथॉरिटी याच्या फरकावरती ऑलरेडी कन्सेप्च्युअल क्वेश्चन विचारलेला आहे. नाही तर मग काय होतं, ज्याला अंडरस्टँडिंग नाही आहे त्या 3 बॉडीजची, वेगवेगळ्या संस्थांची, तर मग तुम्हाला हे कन्फ्युजन कायम राहणार आहे. ठीक आहे. किंवा हे प्रश्न लवकर समजणार नाही. आणि काय, बोथ स्टेटमेंट्स इनकरेक्ट दिले, बोथ काय बरोबर दिलेलंच नाहीये. ठीक आहे. बोथ बरोबर वगैरे असलं काही घेऊन जाणं वगैरे असं काही केलेलंच नाहीये, बोथ इनकरेक्ट दिलंय. तुम्हाला स्पष्ट माहिती पाहिजे की काउन्सिलची बैठक काय, ऍटलिस्ट 1 बैठक पर इयर असते. आणि दुसरी गोष्ट काय, काउन्सिल ही वेगळी असते कोणापेक्षा, ऑथॉरिटीपेक्षा आणि कमिशनपेक्षा. हे जे काही काम दिले त्यांनी ग्रीव्हन्स रिड्रेसल मेकॅनिझमचं, हे कोणाचं काम आहे, ग्रीव्हन्स रिड्रेसल मेकॅनिझम हे काम कोणाचं आहे, तर ते आपल्या कन्झ्युमर कोर्टाचे, कमिशनचं आहे. पनिशमेंट वगैरे सुद्धा काय, पनिशमेंट पेनल्टी वगैरे सुद्धा काम कोणाचं, ऑथॉरिटीचं आहे. सेंट्रल कन्झ्युमर प्रोटेक्शन ऑथॉरिटीचं काम आहे ते. पेनल्टी लावणं वगैरे या सगळ्या गोष्टी त्यांचं काम आहे. या
काउन्सिलचं काम नाही. काउन्सिलचं काम काय? ॲडवाइसचं काम आहे, लक्षात ठेवा. या तिन्ही गोष्टींचे एकत्रीकरण करून एक वाक्य तयार केले का त्यांनी, ते तुम्हाला दिसतंय. पर्याय क्रमांक 2 मध्ये त्यांनी एकत्रित केलंय. याचा अर्थ काय? याच्यावरती परत फोड करून कन्सेप्च्युअल क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. पीवाय अनालिसिस करताना हे करायचं. याच्या बाजूला उगीच सगळं ते परत लिहित बसू नका. कोणतं? सगळ्या कंझ्युमर कमिशन बद्दलचा डेटा आणि कुठला कंझ्युमर प्रोटेक्शन काउन्सिल बद्दलचा डेटा. 122 मेन्शन केलं ना, बस झालं. किंवा मग तुम्ही इथं रिड्रेसल मेकॅनिझम तिथे लिहिलं ना, कमिशन असतं किंवा कोर्ट असतं, ठीक आहे. पनिशमेंटचा सहसा अधिकार काय? पेनल्टी वगैरेचा अधिकार कोणाकडे आहे? सहसा सेंट्रल कन्झ्युमर प्रोटेक्शन ऑथॉरिटीकडे आहे. हे आपण बघितलेलं आहे. आता काय करा, जर तुम्ही आपलं पुस्तक बघितलं, ठीक आहे, आपल्या पुस्तकामध्ये काउन्सिलचा जर पार्ट बघितलात ना, काउन्सिलच्या पार्टमध्ये आपण काय केलं असतं, कंसामध्ये लिहिलं असतं. ठीक आहे, तिथे लिहिलं असतं शिक्षा देणं हे कार्य नाही, असं आपण निगेटिव्ह ऑप्शन कंसामध्ये आपल्या पुस्तकात मेन्शन केलेलं आहे. का मेन्शन केलं असणार? पुस्तक काढण्याआधी आपण हे पीवाय अनालिसिस करून तुम्हाला ते तिथं दिलंय म्हणून सांगतो. जे काय पुस्तकात दिलंय ना, त्या गोष्टींच्या वाक्यानं, त्या वाक्यानं जर तुम्ही व्यवस्थित अंडरस्टँड करून घेतलात, तर तुमचं पीवाय अनालिसिस ऑर्गॅनिकली त्यात होत जाणार आहे. फक्त काय, एकदा आता हे प्रश्न बघितले, नंतर त्या कंटेंटकडे जरी बघितलं तरी ते तुमचं अनालिसिस होऊन जातं. पुढे काय विचारलंय? 2019च्या 215 अनुसार जिल्हा आयोग म्हणजे काय, असं विचारलेलं आहे. जिल्हा आयोग म्हणजे कोणत्या कलमांतर्गत येतो विचारले. म्हणजेच काय बघा, 28, 26, 27, 29 एवढ्या जवळजवळची कलम विचारलेत, तर आपल्याला हे आता पाठ करायला लागेल. लक्षात येते का बघा. वरती त्यांनी कुठलं कलम विचारलं? ठीक आहे, वरती त्यांनी 229 विचारलं होतं का? ठीक आहे, विचारलं होतं. आता इथं काय केलं? 215 दिले आणि जिल्हा आयोगाची काय केली? जागा काय लिहिली? वरती 53 दिलं होतं आणि 229 शोधायला सांगितलं होतं. ठीक आहे, याचा अर्थ 215, 229, 244 असे जर काही कलम असतील जोडून ठेवता येणार, ते पाठ करायला पाहिजेत. त्याच्यानंतर काय, आपलं 28 हे जे काय कलम आहे, 42 कलम आहे किंवा 53 कलम आहे, हे पण आपल्याला कंझ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट मध्ये पाठ करायचंय. ह्या सगळ्या हिंट कुठून मिळतात? या प्रश्नांमधून मिळतात. सगळी कलम आपण पाठ करू शकतोय का? नाही करू शकत. जेवढ्या हिंट त्यांनी दिल्या त्याच्यावरून आपण सगळ्या गोष्टी पाठ करण्याचा प्रयत्न करणार आहोत. पुढे काय दिले? ग्राहक संरक्षण अधिनियम 2019 कलम 51(5) प्रमाणे राज्य आयोगाच्या एकतर्फी निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयामध्ये अपील करता येऊ शकतं. सत्य, असत्य, काही प्रमाणात सत्य आणि प्रकरणांच्या परिस्थितीवरती अवलंबून. लांबलचक ऑप्शन आहे, घ्या बरोबर 4 नंबर, उत्तर चुकवून या. ठीक आहे, असलं काही करत जाऊ नका. सिंपल आहे. तुम्ही प्रश्न मेरिटवरती खेळणं म्हणजे काय असतं मग? वाचायचं काय म्हणलं? ग्राहक संरक्षण अधिनियमाच्या अंतर्गत 51(5) दिले, घाबरून जायची काही गरज नाही. देऊ द्या काय द्यायचं ते. राज्य आयोगाच्या एकतर्फी निर्णयाविरोधात. काय बाबा, एकतर्फी निर्णय कुठे ऐकलंच नाही आयुष्यात, काहीतरी आहे, पण राज्य आयोगाचा निर्णय दिला विरुद्ध सर्वोच्च न्यायालयामध्ये अपील करता येऊ शकतं असं म्हणलंय. म्हणजे काय? स्टेट कमिशन आपण म्हणतोय, त्याच्या विरोधामध्ये कुठे अपील करा म्हणतात ते? सुप्रीम कोर्टामध्ये अपील करा असं म्हणत आहेत, असं वाक्य दिलंय. ठीक आहे, स्टेट कमिशनच्या विरोधामध्ये तुम्ही नॅशनल कमिशन मध्ये अपील करू शकता. ठीक आहे, डिस्ट्रिक्ट कमिशनच्या विरोधामध्ये तुम्ही स्टेट कमिशनकडे अपील करू शकता. नॅशनल कमिशनच्या विरोधामध्ये तुम्ही सुप्रीम कोर्टाकडे अपील करू शकता. ही हायरार्की ब्रेक करायची नाही असं आपलं ठरलेलं होतं. हे एकदा ठरलंय की याच्यामध्ये काही परत वेगळा विचार करायची गरज नाही. धडधडीत फाल्स उत्तर येणार आहे. पार्शली ट्रू, डिपेंडिंग ऑन द सर्कमस्टान्सेस. मग काय होतं, बरेच जण काय असतात, ओव्हर थिंक करतात याच्यामध्ये, की मग असं झालं तर, की स्टेट कमिशनचा नॅशनल कमिशनकडे गेला, नॅशनल कमिशनमध्ये पण नाही झालं तर मग तिकडून सुप्रीम कोर्टात गेला, असं काय असेल तर. एवढं विचार करायला तुम्हाला कोणी सांगितलेलं नाही. आपण एवढंच लक्षात ठेवणार की हे सरळ सरळ जी काय हायरार्की आहे यांची ठरलेली, ही अशीच हायरार्की आहे, इकडून 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 अशीच जाणार आहे. आधीमध्ये आपण कुणालाही काय चान्स देणार नाही. आपण हायकोर्टाला पण चान्स देणार नव्हतो मध्येच, आणि आपण असं उडी मारून कुठे सुप्रीम कोर्टामध्ये पण जाणार नाहीये. एवढ्यावर हे 51(5)च्या नादी नाही लागायचं, एकतर्फी निर्णयाच्या नादी नाही लागायचं. सर्वोच्च न्यायालयाबद्दल प्रश्न विचारला आणि स्टेट कमिशनला जोडले. स्टेट कमिशनने सर्वोच्च न्यायालयाला जोडण्याचं काही कारण नाही. एवढं माहित असेल तर तुम्ही अशा प्रश्नांकडे सोडवू शकता. पुन्हा सांगतो, या या अशा वाक्यांना, काय अशा पर्यायांना अननेसेसरी काय करायचं नाही, उगीच फार महत्व द्यायचं नाही. आहे तर आहे, नाही तर नाही. ठीक आहे, सत्य तर सत्य, असत्य तर असत्य असं असतं. एक लक्षात घ्या, सगळ्यात महत्वाची गोष्ट. जर एखादं वाक्य असं दिलंय तुम्हाला, लांबलचक एखादं वाक्य दिलेलं आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला धडधडीत 2 पार्ट दिसतात, कॉमा करून दिसतात, किंवा 2 पार्ट वाचल्यानंतर कळतंय की इथं थांब, एक वाक्य, त्या वाक्यामधला एक पार्ट संपतोय आणि मग दुसरा पार्ट सुरू होतोय. आणि मग कधी कधी असतं की पहिला पार्ट बरोबर असतो आणि दुसरा पार्ट चुकीचा असतो, असं होऊ शकतं. ठीक आहे ना? तर मग त्या कंडिशनमध्ये पार्शली ट्रू वगैरे असले ऑप्शन येतात, नाहीतर येणार नाहीत. लक्षात ठेवा. जर एकच वाक्य दिलं स्पष्ट आणि तेच चुकीचं आहे, त्याच्यामधलं एखादा फॅक्टच चुकीचा आहे, तर फाल्सच वाक्य आलं पाहिजे. जर त्या एका वाक्यामध्ये थोडासा पार्ट दिलाय, नंतर कॉमा वगैरे दिलाय आणि नंतर परत एक पार्ट दिलाय, हा पार्ट बरोबर आहे, हा पार्ट चुकीचा आहे,
तर मग हे पार्शली ट्रू वगैरे अशा प्रकारचे ऑप्शन येतील. पार्शली ट्रू वाले पॉलिटी भाग 2 मध्ये जाऊन शोधा की पार्शली ट्रू वाले ऑप्शन काही येऊन गेलेत का, आले असतील एखादा दुसरा तरी प्रश्न तुम्हाला सापडेल. तसे प्रश्न पण आयोग विचारतं, मग तिथे कळतं तुम्हाला की कुठे सेपरेशन आहे. किंवा मला वाटतंय आपण एक प्रश्न बघितला होता कुठला, UDHR मध्ये तुम्ही पाहिला असेल की त्यांनी आपल्याला बहुतेक ICRC बद्दल प्रश्न विचारला होता. ठीक आहे ना. आणि त्यांनी काय केलं, पहिलं वाक्य जनरलाइज दिलं जे बरोबर होतं, म्हणजे एकाच पर्यायामध्ये पहिलं वाक्य बरोबर दिलं जे जनरलाइज होतं, पूर्णविराम दिला आणि दुसरं वाक्य दिलं त्याच्यामध्ये मला वाटतं इयर काहीतरी चुकवलं होतं. मग आता हे काय, पर्याय जर तो पूर्ण पर्याय बघितला ना तर त्यातला पहिला भाग बरोबर आहे, दुसरा भाग धडधडीत चुकीचा आहे. कारण का, इयर चुकीचं आहे, पहिलं वाक्य जनरलाइज आहे ते मात्र बरोबर आहे. तिथं मग ते काय पार्शली ट्रू किंवा अर्धवट ट्रू, सॉरी अर्धवट सत्य वगैरे अशा प्रकारच्या गोष्टी तयार होतात, नाहीतर त्या गोष्टी तयार होत नाहीत, लक्षात ठेवा. ठीक आहे. हे सगळं जे डिव्हिजन आहे प्रश्नांचं वगैरे ते तुम्हाला आता समजून घ्यायचंय PYQ अनालिसिस करताना. याच्यावरती जास्त भर द्या. फार जास्त भर याच्यावरती नाही पाहिजे की 51 5 लिहून ठेवलं इथं आणि मग 51 1 2 3 4 पण इथं लिहून बसलं, नाही गरज आहे. ठीक आहे. असं काही करायची आपल्याला गरज नाही. लिखाण याच्यामध्ये आपण करणार नाही. प्रश्नांचं नेचर समजून त्याचं अनालिसिस आपण करून घेणार आहोत. पुढचा आहे क्वेश्चन, व्यक्ती या संज्ञेबद्दल प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. काय म्हणलं मग, पर्सन बद्दलचे डेफिनेशन विचारले, नोंदणीकृत नसलेली फर्म पेढी म्हणलंय, हिंदू अविभाजित कुटुंब म्हणलंय, सहकारी संस्था म्हणलेलं आहे, आणि काय संस्था नोंदणी अधिनियम 1860 अंतर्गत न नोंदवण्यात आलेली व्यक्तीची संघटना म्हणलंय. आणि उत्तर मात्र ABCD दिले. आता कळालं का, ट्रॅप हा पण ठेवलाय की ज्यांना असं वाटतं नसलेली आहे, ठीक आहे, कट केलं. न नोंदवण्यात आलेलं आहे, कट केलं, तर त्यांच्यासाठी त्यांनी वाढवून ठेवलाय पर्याय B आणि C. पर्याय क्रमांक 2 त्यांनी तुमच्यासाठी वाढवून ठेवला. त्यांना माहिती आहे की तुम्ही याच्यामध्ये गणणार आहात, तुम्ही तक्रारदाराच्या डेफिनेशन मध्ये आणि व्यक्तीच्या डेफिनेशन मध्ये गल्लत करणार आहात, हे त्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे त्यांनी काय करून ठेवलंय, तुम्हाला B आणि C चा पर्याय देऊन ठेवलेला आहे. आपण काय म्हणलं, व्यक्तीच्या डेफिनेशन मध्ये आपण नोंदणीकृत असलेली असेल किंवा नसलेली असेल आपण घेणार आहोत. ठीक आहे. ती संस्था नोंदणी झालेली असेल किंवा न झालेली असेल आपण ती घेणारच आहोत, असं आपण व्यक्तीच्या डेफिनेशन मध्ये म्हणलेलं होतं. आठवते का बघा. BCचा तर काही इश्यूच नाही. ठीक आहे ना. BCचा काही इश्यूच नाहीये. A आणि D चा इश्यू आहे. A आणि D चा काय इश्यू आहे, मग नोंदणी नसताना सुद्धा आपण त्यांना व्यक्ती या संज्ञेमध्ये घेऊ शकतो का, येस घेऊ शकतो. कळालं. मग आता आयोगाची अपेक्षा काय, तुम्ही तक्रारदाराला वेगळं कन्सिडर करा आणि व्यक्ती या डेफिनेशनला वेगळं कन्सिडर करा, ते समजून घ्या, त्याच्यानुसार प्रश्न सोडवा, असं आयोग तुमच्याकडून काय करते, अपेक्षा करत आहे. ABCD. ठीक आहे. कळते का बघा, नोंदणी नसलं तरी चालतं, हे अपेक्षित होतं, B आणि C देऊन ठेवलेला होता. बघा एकदा. पुन्हा सांगेल, PYQ अनालिसिस करताना हे करा. ठीक आहे ना. अनालिसिस करायचं काय नेमकं करायचं, मग ते आत्ता ही स्टेज नाही की व्यक्ती या काय संज्ञेबद्दलच्या काय सगळा डेटा काढून इथं लिहित बसणं किंवा तक्रारदाराचा डेटा काढून इथं लिहित बसणं ही आपली आता सध्या वेळ नाही. फटाफट फटाफट तुम्हाला जर अनालिसिस करून पुढे सरकायचं असेल तर क्वेश्चनचं नेचर समजून घ्या, ऑप्शनची अरेंजमेंट समजून घ्या, ट्रॅप कसे टाकू शकतात ते समजून घ्या, कॉम्प्रिहेन्शनच्या अंडरस्टँडिंग जास्त करा. कंटेंट पुस्तकामध्ये आहे किंवा तुमच्या नोट मेकिंग मध्ये येतो, MRP मध्ये सुद्धा येऊन जातो. परत तुम्ही इथं कंटेंट उतरवून काढण्याचं काही कारण नाही. ओके. पुढे. ठीक आहे. काय विचारले, सही विचारले, सॉरी हा, राष्ट्रपतींची सहमती विचारले. 9 ऑगस्ट तारीख आपल्याला माहिती आहे. आता तारखा बघा, 10 12 8 ऑगस्ट सगळ्या तारखा दिल्या. हे ना. वर्षामध्ये काही बदल केलेला नाही. ओके. तारखा जवळच्या दिल्यात म्हणजे तारीख पाठ करायला सांगितले, परत नो एक्सक्यूज. मी फक्त इयर पाठ करते आणि तारखा मात्र विसरून जाते किंवा एवढं काही घेत नाही सिरियसली, मग ते येणार आहे अंगावरती नंतर परीक्षेमध्ये. ओके. पुढे जाऊया. काय म्हणलंय, राज्य ग्राहक आयोगाच्या अध्यक्ष म्हणून नियुक्तीसाठी एखाद्या व्यक्तीची पात्रता. येस, स्टेट कन्झ्युमर कमिशनमध्ये किंवा कोर्टामध्ये काय पात्रता असते बघा. ही मस्ट बी अ जज ऑफ हायकोर्ट. ही मस्ट हॅव बीन अ जज ऑफ हायकोर्ट. उच्च न्यायालयाचा न्यायाधीश असावी. ती व्यक्ती उच्च न्यायालयाचा न्यायाधीश राहिलेली असावी. आजी और माजी, किंवा काय दिलं बघा, वरील पैकी एक किंवा दोन दिलेला आहे. आता हा प्रश्न आपल्या सुद्धा 2 3 विद्यार्थ्यांनी, खूप चांगल्या विद्यार्थ्यांनी, मला अजून आठवतं त्यांनी मला स्क्रीनशॉट पाठवला होता की सर अशी गल्लत झाली की काय केलं, माझी वाल्याला फक्त घेतलं, 2 वाल्यालाच फक्त घेतलं, एक वाल्याला घेतलंच नाही. हे थोडंसं ते सिरियसनेस कमी पडला त्या रीडिंग कॉम्प्रिहेन्शनचा किंवा त्यावेळेस ते कायदा समजून घेण्याचा. तर अशा गडबडी होऊ शकतात. आजी और माझी कुठे असतं हे सगळं व्यवस्थित लिहून ठेवायचं असतं. ठीक आहे. तर मग ते प्रश्न चुकले नाही पाहिजे. ओके. नाहीतर मग काय होणार आहे, ऐन परीक्षेमध्ये हुशार हुशार लोकांचे पण असे प्रश्न चुकू शकतात. कळते का बघा. त्यांनी अपेक्षा हीच केली आहे की तुम्हाला हे माहिती असावं, सिरियसली घ्यावं लागेल, आजी माझीला सोडून देऊन चालणार नाही. त्याच्यानंतर
पुढे काय? हा, ग्राहक संरक्षण अधिनियम नुसार अनुचित व्यापार पद्धतीविरुद्ध तक्रार निराकरण करण्याचा अधिकार समाविष्ट आहे. ठीक आहे. कारण का आपल्याला ग्रीव्हन्स रिड्रेसल आहे, याच्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आणि काय, ग्राहक हक्कांमध्ये ग्राहक जागृतीचा अधिकार सुद्धा समाविष्ट आहे. अवेअरनेसचा अधिकार आहे का? आहे. लक्षात येते का बघा, या अवेअरनेसच्या अधिकारावरती परत आयोगाने प्रश्न विचारला का? आता रिसेंट झालेल्या एक्झाम मध्ये यस विचारलेला आहे. ठीक आहे, बोथ स्टेटमेंट्स आर करेक्ट. ठीक आहे, काही विषय नाही. पण एवढं तरी कळालं की अधिकारांबद्दल आयोग परत परत प्रश्न विचारते, तर ते अधिकार जे आहेत ते काय 7-8 अधिकार जे काही दिले असतील ते परत परत विचारले जाणार आहेत. त्याच्यामधल्या काही गोष्टी स्पेसिफिक तुम्हाला माहिती पाहिजेत. आता हे 1900 नंतरचे क्वेश्चन्स आहेत, म्हणजे सिलेबसच्या आधीचे. एकच मिनिट. ठीक आहे, एक PDF आज तुम्हाला आपण ग्रुपवरती शेअर करणार आहोत. मी काल म्हणलं असेल बहुतेक की राहुल सरांनी एक PDF तयार केली होती मागच्या बॅचेसच्या वेळेला, की आपण काय केलं होतं, जुने प्रश्न आहेत हे. ठीक आहे, म्हणजे 2019चा कायदा येण्याच्या आधीचे प्रश्न असतील मे बी हे. तर त्या प्रश्नांना सुद्धा तुम्ही काय करू शकता, आत्ताच्या याच्याशी जोडू शकता, नवीन कायद्याशी जोडू शकता. त्यानुसार तुम्हाला काय करावं लागणार आहे, प्रश्न सोडवावे लागणार आहेत. विचारले का बघा, कोणत्या सेवा अंतर्भूत नाहीत सर्व्हिसेस बद्दल प्रश्न विचारलाय. खाजगी शिकवणीचा ऑप्शन दिलेला आहे. हे कशामध्ये? हे मराठीची जी PDF टाकली आहे आपण तुम्हाला PYQ ची, त्याच्यामधले हे प्रश्न आहेत. तुम्ही ओरिजिनल याच्यातून सोडवलं तरी हरकत नाही. ते सगळे प्रश्न त्या आपल्या ओरिजिनल PYQ च्या PDF मध्ये, म्हणजे स्क्रीनशॉटवाले जोडून केलेली PDF आहे, त्याच्यामध्ये पण हे सापडतील. फक्त काय, जुने क्वेश्चन्स आहेत, ते जुने क्वेश्चन्स नव्या कायद्याशी कसे जोडायचे त्याच्याबद्दलच्या गोष्टी तुम्हाला इथं दिलेल्या आहेत. ठीक आहे. खाजगी शिकवणी याला सेवेमध्ये घ्यायचं का? मोफत वैद्यकीय उपचाराला याच्यामध्ये सेवेमध्ये घ्यायचं का? तर याच्यावरती हा प्रश्न तुम्ही काय केला पाहिजे, सोडवला पाहिजे. लक्षात ठेवा. कळलं? सर्व्हिसेसच्या डेफिनेशन बद्दल आयोग तुम्हाला प्रश्न विचारणार. BSNL आणि काय MSEDCL इथं दिलेलं आहे. हे जरी सरकारी असलं तरी याच्याबद्दल मोफत बिफत काय त्यांनी काय केलेलं नाही, एकंदरीत शब्द वापरलेले नाहीत. याच्यावरून तुम्हाला कळालं पाहिजे की काय सर्व्हिस या डेफिनेशन मध्ये अपेक्षित आहे. मोफत असेल तर नसतं. ठीक आहे, किंवा काय म्हणलं होतं, व्यक्तिगत कराराच्या सेवामध्ये या डेफिनेशन मध्ये येत नाहीत, हे आपण काल बोललो होतो. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन काय विचारलाय, जास्तीची किंमत. आठवते का, काल बघितलं होतं की एक्सेस प्राइस कधी म्हणायचं, वस्तूवर दर्शवलेली किंमत म्हणजे MRP टाईप. ठीक आहे ना. त्यानंतर काय, त्यावेळेच्या प्रचलित कायद्याने ठरवलेली काय किंमत, म्हणजेच काय, सॅनिटायझरचं एक्झाम्पल घेतलं होतं. वस्तूच्या खोक्यामध्ये बंद असेल त्या खोक्यावरती दर्शवलेली किंमत, पुन्हा एकदा MRP. त्याच्यानंतर काय, व्यापाऱ्याने त्याच्या दुकानाच्या फळ्यावरती लिहून ठेवलेली, म्हणजेच काय, आपण म्हणलं किराणा दुकान तिथे गेलाय त्याच्यावर पाटी लावली आहे, किंवा काय आपण एखाद्या हेअर सलून मध्ये गेलो त्याने तिथे काय लावलं, चार्ट लावलाय. हे सगळ्याचे एक्झाम्पल्स पण आपण पाहिले होते. हे सगळे कशामध्ये येतात, एक्सेस किमतीमध्ये येतात. त्याच्यानंतर आधीचा 2018चा हा प्रश्न आहे, त्यांनी जोड्या लावा विचारलं होतं का? जोड्या लावा विचारलं होतं. पुन्हा एकदा काय, जर तुम्ही याला कसं अरेंज करू शकलात, अल्फाबेटिकली अरेंज करू शकलात, तर हा प्रश्न सुटणार आहे. इथून कळालं होतं की ते जोड्या लावा परत एकदा विचारू शकता, तर त्यांनी परत तुम्हाला 2023ला सुद्धा तसंच प्रश्न विचारला. ग्राहक संरक्षण अधिनियम 1986 म्हणजे जुना कायदा, त्याच्यामध्ये सुद्धा हक्क होते का? हक्क होते. त्याच्यामध्ये पण अशाच प्रकारचे हक्क असणार का? आता जे आहे ते तशाच प्रकारचे हक्क असणार आहेत. ग्राहक शिक्षणाचा हक्क बघा, आता हाच ऑप्शन किती वेळा विचारलाय. ठीक आहे, विकलेल्या वस्तूंची परत आणि शुद्धता याविषयी माहिती, राईट टू इन्फॉर्म. ठीक आहे, राईट टू इन्फॉर्मेशन, सॉरी. ठीक आहे, राईट टू इन्फॉर्मेशन हा पण आपण बघितला होता. दाद मागण्याचा हक्क, ग्रीव्हन्स रिड्रेसलचा हक्क होता. कुठला नाहीये मग, नजीकच्या दुकानात ब्रँडेड वस्तू स्वस्तात उपलब्ध असण्याचा. एक लक्षात घ्या, मी तुम्हाला काल पण एक्झाम्पल सांगितलं होतं की मोफत करिअर गायडन्स. ठीक आहे, असल्या प्रकारच्या गोष्टींना हक्कच म्हणायचं का? किंवा आपण अजून एक प्रश्न बघितला, तर आता एक लक्षात घ्या, मोफत करिअर गायडन्सचा प्रश्न कुठे पाहिला आपण, UDHR मध्ये पाहिला. हा प्रश्न कुठे पाहतोय आपण, हा आपण या कन्झ्युमर मध्ये पाहतोय. अजून एक प्रश्न आपण UDHR मध्ये कुठला पाहिला होता, त्या कायद्यांच्या हक्काबद्दल बघितला होता, की खालीलपैकी कोणते हक्क कायद्यांना नाहीत. ठीक आहे ना. वैवाहिक संबंधासहित भेटण्याचा अधिकार. ठीक आहे, किंवा वेतन वाढवून मिळण्याचा अधिकार. मी तुम्हाला काल पण म्हणलं होतं की क्वेश्चन मध्ये पहिला प्रश्न हा तुम्हाला आला पाहिजे की हा मुळात अधिकार आहे का. हाच पहिला तुम्हाला प्रश्न आला पाहिजे. मग नंतर हे सगळं कायद्यामध्ये आहे का नाही वगैरे हा प्रश्न येतो. कळते का बघा, लक्षात येते. मुळात एखादी गोष्ट अधिकारच असू शकते का? आता नजीकच्या दुकानात, ठीक आहे ना, ब्रँडेड वस्तू स्वस्तात उपलब्ध असण्याचा अधिकार, हा काय अधिकार असू शकतो का? हक्क असू शकतो का? नजीकच्या दुकानात मिळायला पाहिजे, तर हे तर अतिच झालं. त्यातल्या त्यात काय, ब्रँडेड वस्तू स्वस्तात उपलब्ध असण्याचा अधिकार, हे पण अति झालं. पुन्हा एकदा कॉम्प्रिहेन्शनचा क्वेश्चन आहे. मला हा, तुम्ही विचार करा, इथं मी काय विचारलेला काहीच संबंध नाही आहे. वरती क्वेश्चन मध्ये काय विचारलं ना, याचा काहीही संबंध नाही. पर्याय 1, 2, 3, 4 वाचलं तरी पर्याय क्रमांक 4 बद्दल तुम्हाला विचार करता आला पाहिजे. काही वेगळं करायचं नाहीये. ठीक आहे.
हे सरळ सरळ अधिकार असू शकतात. दाद मागणं अधिकार असू शकतो, माहिती मिळवणं अधिकार असू शकतो, शिक्षणाचा हक्क असू शकतो. पण हे असलं काही असू शकत नाही, एवढं तर कुणालाही कळणार आहे. ठीक आहे. जिल्हा ग्राहक तक्रार निवारणामधले सदस्य वगैरे विचारले. ठीक आहे. त्याच्यानंतर काय, ग्राहक संरक्षण परिषदेबाबत काय वेगळे पण ओळखा विचारले. लक्षात येते का बघा आता. यांनी पुन्हा एकदा काय ग्राहक संरक्षण परिषदेबद्दल क्वेश्चन विचारलाय, काउन्सिल बद्दल प्रश्न विचारला आहे. आणि इथं परत एकदा शासन करणं म्हणजेच काय, शिक्षा देणं वगैरे असलं काहीतरी ऑप्शन दिलेलं आहे. असा सेम ऑप्शन नंतर नवीन कायद्याबद्दल पण आपण प्रश्न बघितला ओरिजिनल पीडीएफ मध्ये. याच सेम ऑप्शन वरती त्यांचा प्रश्न रिपीट झालेला आहे. हे उत्तर आहे ना, याच उत्तरावरती त्यांनी परत एकदा ऑप्शन बनवला. तो परत तुम्हाला काय पुढच्या परीक्षांमध्ये सापडेल. म्हणून म्हणतो, जेव्हा केव्हा हे सगळं पीवायक्यू अनालिसिस कराल, जोडा प्रश्न बघा, रिसेंट प्रश्न, जुने प्रश्न. अरे हा, हाच परत रिपीट झाल्यासारखा दिसतोय. याचा ऑप्शन आता इथे काय, आता इथं काय दिलं, 1 2 3 4 करून दिलं. तिथे काय दिलं तर स्टेटमेंट 1 आणि स्टेटमेंट 2 करून दिलं होतं. एवढंच झालं ना. आता टाडामध्ये बघितलं, टाडा किती वेळा विचारला, आधी जोड्या लावत विचारला, मग सिंगल लायनर विचारला, परत एकदा सिंगल लायनर म्हणून विचारला, इयर विचारलेला आहे. ते काल आपण पाहिलेलं होतं. त्याच्यानंतर काय इथं या कलमानुसार राज्य आयोग आणि सर्वसाधारणपणे राज्याच्या राजधानीमध्ये कार्यकर्ते वगैरे वगैरे, म्हणजे काय एकदम स्पेसिफिक कलम सुद्धा त्यांनी तुम्हाला विचारलेलं आहे. ठीक आहे. आता बघा, हे स्टेट कन्झ्युमर कोर्टाबद्दलचं त्या जुन्या कायद्यानुसारचं कलम आहे. तर नव्या कायद्यानुसारचं कलम तुम्ही करून ठेवलं पाहिजे. ठीक आहे. 28 42 53 आपण पाठ करायचं म्हणतोय. इथं आपण त्या पीडीएफ मध्ये म्हणून लिहून ठेवलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे काय आहे? राज्य ग्राहक आयोगाच्या आदेशाविरोधामध्ये तुम्ही अपील करू शकणार. राष्ट्रीय याच्यामध्ये तिकडं पण तेच होतं, इकडे पण हेच आहे की 30 दिवस मिळतात वगैरे वगैरे. ठीक आहे ना. 30 दिवस मिळतात अपिलासाठी. कुठे, स्टेट कन्झ्युमर कोर्ट टू नॅशनल कन्झ्युमर कोर्ट. तिथे पण तेच होतं आता, म्हणजे सॉरी, जुन्या ह्याच्यामध्ये पण तेच होतं, आता पण तेच आहे. त्याच्यानंतर शिक्षेबद्दल काहीतरी विचारलंय की आदेशाची अंमलबजावणी नाही केली तर होणाऱ्या शिक्षेबद्दल विचारलेलं आहे. मग ही शिक्षा आपण आता नवीन याच्यानुसार पाठ केली का, केलेली आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. 1 महिना ते 3 वर्ष आणि 25,000 ते 1 लाख दंड वगैरे असं आपण काही पाहिलेलं आहे का ऑलरेडी आहे. आता त्याच्याबद्दलचं कलम त्यांनी त्या जुन्या याच्यामध्ये विचारलं होतं. तर मग नवीन कायद्यामधलं आपण कलम पाठ करायला हरकत नाही. म्हणून मी म्हणलं की हे आपण करून ठेवलं ना आधी, की तुम्हाला हे पीडीएफ शेअर केली जाईल. तेव्हा त्यांनी जो काही प्रश्न विचारला त्या अँगलने जर 2019 बद्दल विचारला, तर त्या कलमाबद्दल, जुन्या कलमाबद्दल प्रश्न विचारला, तर आपण नव्या कलमासाठी आता रेडी राहूया. ठीक आहे. पुढे म्हणजे हे काय आपण म्हणूया की आपले जे काही जुने विद्यार्थी असतात किंवा आहेत, त्यांनी ही फिलॉन्थ्रॉपिस्ट ऍक्टिव्हिटी केलेली आहे. ठीक आहे ना. म्हणजे सगळ्यांसाठीच हे एक सोपं होऊन गेले की अरे हा, मग काय, कारण का मला माहित आहे आपल्यातले हमखास कायदा म्हणणार, अरे कायदा नवीन आलाय ते फक्त 4 वर्षाचे प्रश्न करेल, असे 4 वर्षावर सगळं फोकस असतो. तसं नाही जमत. तुम्हाला आता मागच्या काही क्वेश्चनवरून कळून गेलं असेल. पण मग आपल्या जुन्या विद्यार्थ्यांनी वगैरे हे राहुल सरांनी ते करून ठेवलंय, तर त्याचा मग काय करा, फायदा तुम्ही घ्या. काय म्हणताय, तक्रारदार पण विचारलंय परत एकदा, येस, आत्ता पण विचारलंय. कळते का बघा, जुन्या कायद्यामध्ये तक्रारदार विचारलं होतं, नव्या कायद्यामध्ये पण तक्रारदार विचारलं, व्यक्ती पण विचारलं. इथं पण काय, ग्राहक, शासन, ठीक आहे, कोणतीही नोंदणीकृत असलेली म्हणते, कोणतीही अशासकीय संस्था, परत एकदा इथे तोच प्रश्न त्यांनी विचारलेला तुम्हाला दिसून येईल. ओके. त्याच्यानंतर हे काय, काउन्सिल बद्दलचं वगैरे विचारणं, प्रकरण आणि कलम विचारणं, ठीक आहे. जुन्या कायद्याबद्दल प्रकरणं विचारली आणि कलम विचारली, तर आता सुद्धा आपल्याला डिस्ट्रिक्ट प्रोटेक्शन काउन्सिल बद्दल कलम किंवा प्रकरणं विचारली जाऊ शकतात. प्रकरण 2 आहे आणि आपण याच्यामध्ये काय पाहिलं होतं, कलम काय पाहिली होती, 3 6 8, आठवते का बघा. 3 6 8 ही कलम आपण पाहिली होती का. दुसरा प्रकरण, त्याच्यामध्ये प्रोटेक्शन काउन्सिल, त्याच्यामध्ये काय, नॅशनल प्रोटेक्शन काउन्सिल, स्टेट प्रोटेक्शन काउन्सिल आणि डिस्ट्रिक्ट प्रोटेक्शन काउन्सिल आपण पाहिलं होतं. इथं फक्त डिस्ट्रिक्टचं विचारलंय म्हणून इथं प्रकरण 2 आणि कलम 8 लिहिलंय. पण जर तिघांच्या, कुठल्या, नॅशनल, स्टेट आणि डिस्ट्रिक्ट कन्झ्युमर प्रोटेक्शन काउन्सिलचा जर विचार केला, तर काय आहे मग, प्रकरण 2 मध्ये आपण म्हणतोय 3 6 आणि 8 असं काहीतरी कलम असतील. तुम्ही तुम्ही नंतर ते बघून घ्या. परत हे महिला सदस्य एक वगैरे याच्याबद्दल पण प्रश्न भरपूर वेळा येऊन गेलाय, त्यामुळे तुम्हाला ते विचारलं इथं पण जाणार आहे. 20 लाख. ठीक आहे. आता काय, ही जी अटी आहेत नवीन, ह्या आपण आपण इथं लिहून ठेवलेल्या आहेत. ठीक आहे, लक्षात ठेवा. हे जर त्यांनी आधी 20 लाखाचा वगैरे प्रश्न विचारला, तर आता ऑब्व्हियसली हा प्रश्न परत येणार आहे. कोणता, पिक्युनरी ज्युरिडिक्शनचा. सगळ्यांचं पिक्युनरी ज्युरिडिक्शन आता आपण पाठ केलंय. आता हा प्रश्न बघा 16 नंबरचा. ठीक आहे. राज्य आयोगाच्या फिर्यादीच्या अर्जावरून किंवा स्वतःच्या चालनाने म्हणजे स्वतःहून, फिर्यादीच्या अर्जावरून म्हणजे काय, पक्षकाराने अर्ज केला म्हणून, कोणतीही फिर्याद कारवाईच्या डॅश डॅश टप्प्यावरती न्यायाच्या हितासाठी आवश्यक असल्यास राज्यांतर्गत अन्य जिल्हा मंचाकडे हस्तांतरित करेल. कधी पण असला प्रश्न आला, ऍट एनी स्टेजला डोळे झाकून काय करायचं, उत्तर मारायचं आहे. कोणत्याही टप्प्यावरती आपण असं करू शकतो. ठीक आहे. जर असं नसेल ना,
तर तुम्हाला स्पेसिफिकली सांगितलं जाईल, पाठ करावं लागेल ते की अरे ऍट एनी स्टेज नाही म्हणलेलं, काहीतरी विशिष्ट स्टेज सांगितलेली आहे. पर्याय बघा, प्रथम, अंतिम, द्वितीय वगैरे असलं काही आपण पाहिलं का नाही, ऍट एनी स्टेजच पाहिलेलं होतं. किती वर्षाच्या आत फिर्याद करायची म्हणलेलं आहे, 2 वर्षाच्या आत फिर्याद करायची म्हणलेलं आहे. तेव्हा पण तेच म्हणलेलं, आता पण तेच म्हणलंय. मग आत्ता बद्दलचा प्रश्न आलाय का नवीन याच्यामध्ये, आलेला आहे. जुना प्रश्न परत रिपीट झालाय, नवीन कायद्यामध्ये पण तेच वर्ष आहेत, त्याच्याबद्दल प्रश्न त्यांनी विचारलेला दिसून येतो. काय म्हणलं इथं, ग्राहक संरक्षण कायद्याअंतर्गत राज्य आयोगाच्या आदेशाविरोधात अपील करता येतं. येस, ठीक आहे. राष्ट्रीय आयोग वगैरे आपण काय म्हणतोय, अपील करता येतं म्हणतोय. त्याच्यानंतर काय, ग्राहक संरक्षण कायद्याअंतर्गत राष्ट्रीय आयोगाचे अध्यक्ष हे कोण असतात असं विचारलेलं आहे. ठीक आहे. आता बघा, आता जर राष्ट्रीय आयोगाच्या अध्यक्षाचा विचार केला तर ऑब्व्हियसली कोण असणार आहेत, सुप्रीम कोर्टाचे आजी माजी जज और हाय कोर्टाचे आजी माजी चीफ जस्टिस, असं आपण पाठ करून ठेवलेला आहे. तेव्हाचा जरी विचार केला तरी तेव्हाच्या जरी प्रश्नाचा विचार केला आणि आता जरी हा अशाला असा प्रश्न रिपीट झाला, तरी दोन्हीकडे उत्तर काय येणार आहे, वरीलपैकी नाहीच येणार आहे. कारण इथं काहीच दिलेलं नाहीये 1, 2, 3 ऑप्शन मध्ये. ग्राहक कायद्याचे तज्ज्ञ, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, सर्वोच्च न्यायालयाचे वकील, असलं कुणीही राष्ट्रीय काय कन्झ्युमर कोर्टाचे अध्यक्ष नसतात. सुप्रीम कोर्टच्या जजच्या लेवलची लोक आपण म्हणतो आजी माझी सुप्रीम कोर्ट जज, किंवा काय हायकोर्ट चीफ जस्टिस आजी माझी असं म्हणलेलं आहे. ठीक आहे. हे सगळे प्रश्न तुम्हाला काय करायचे आहेत, एकमेकांशी कोरिलेट करून लक्षात ठेवायचे आहे. तिथं परत अपिलाचा कालावधी विचारलाय 30 दिवसांचा वगैरे, हे आपण आता पाठ केलंय. 45, 30, 30 पाठ केलेलं आहे. इथं परत काय केलंय त्यांनी, तुम्हाला याच्याबद्दल पण प्रश्न विचारलाय, काय म्हणतात त्याला, फीस बद्दल वगैरे पण प्रश्न विचारलाय बघा. ग्राहक फोरम मध्ये किती फी भरावी लागते, ठीक आहे ना, 400 रुपये, 3,000 रुपये, याच्याबद्दल पण त्यांनी तुम्हाला प्रश्न विचारलेला दिसून येतोय. आपण जे तक्ता म्हणत होतो ना, आपण नीलपर्यंत पाठ करणार आणि मग नंतरचं काय करणार आपण त्या कशामध्ये, त्या तक्त्यामध्ये आपण म्हणलो होतो की नंतर काय फीस वाढत जाते वगैरे. आपण त्या फीस पाठ करू शकत नाही, एक टप्पा अंदाज घेऊ शकतो, पण त्याच्याबद्दल पण आयोगाने तुम्हाला प्रश्न विचारलेला दिसून येईल. त्या ग्राहक फोरम मध्ये किती फीस भरायची त्याच्याबद्दल प्रश्न विचारलाय. आता हा एक प्रश्न बघा, ऑलरेडी आपण डिस्कस केलाय खरं तर, हे करताना त्यांनी ग्राहक संरक्षण कायद्याचे उद्देश विचारलेले आहेत. ठीक आहे. ग्राहक हक्कांचं संरक्षण करणे, ग्राहकांसाठी प्रभावी, स्वस्त आणि शीघ्र शीघ्र काय म्हणतो आपण उपाययोजना करणे, ग्राहकांच्या हित संरक्षणासाठी सल्लागार मंडळ स्थापन करणे, आणि काय नेहमीच्या कोर्टासमोर असलेल्या कामाचा बोजा कमी करणे. आता इथं पुन्हा एकदा, जर मला हे 1, 2, 3, 4 करून दिलं ना, तर मला 4ला गाळायला काही अवघड वाटणार नाही. आता वाटतं की हा ठीक आहे, प्रश्न सोपा आहे. गंमत कुठे होते, ज्या दिवशी तुम्हाला हे ABCD करून येईल आणि मग तुम्हाला सांगितलं जाईल की ABCD पण ऑप्शन आहे आणि मग काय बाकीचे ऑप्शन आहेत, ABC, BCD, ACD असे ऑप्शन आहेत. तेव्हा खूप जण काय करणार, ABCD मधला हा D सुद्धा घेऊन जाणार. लक्षात ठेवा, जेव्हा एखाद्या कायद्याचे उद्देश विचारलेले असतात तेव्हा त्या कायद्याच्या उद्देशांना काहीतरी प्रिएम्बल मध्ये मेन्शन केलेलं असतं. त्याच्याचं सर म्हणजे प्रिएम्बल म्हणजे काय, कायद्याचं इंट्रोडक्शन असतं ना, सुरुवातीचा पॅराग्राफ असतो, त्याच्यामध्ये सांगितलेलं असतं की हा कायदा कशासाठी आणतोय वगैरे. ओके. तर याच्यामध्ये त्यांनी स्पेसिफिक काही उद्देश दिलेले असतात, असलं काही दिलेलं नसतं. हे असलं काही जे असतं ते कोलॅटरल बेनिफिट आहेत. ठीक आहे ना, कोलॅटरल बेनिफिट आहे की ठीक आहे, आपण कन्झ्युमर कोर्ट आणल्यामुळे काय होईल की इन जनरल ह्या केसेस तिकडे जाणार नाहीत वगैरे, पण त्या उद्देशाने आपण कायदा आणणार का नाही. उद्देश काय असले पाहिजेत, ग्राहकांच्या हिताचं संरक्षण हे उद्देश असले पाहिजेत. लक्षात ठेवा. आपण त्या ग्राहक कायद्यामध्ये असं मेन्शन करायची काय गरज आहे की कोर्टांवरती खूप लोड होतोय आणि त्या कोर्टांवरचा लोड कमी करण्यासाठी आम्ही हा कायदा आणत आहोत, असं कोण लिहिल त्या कायद्याच्या प्रिएम्बल मध्ये. हे लक्षात घ्या. आत्ता सोपा आहे प्रश्न 1, 2, 3, 4. जर उद्या ABCD करून आला तर D बद्दल डाऊट मनामध्ये नक्की आला पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर काय बघा, ठीक आहे, तेच परत एकदा ग्राहकांचे अधिकार विचारले का तेच परत सगळं विचारलेलं आहे. ठीक आहे. हे आपण केलेलं आहे. आता याच्यामधला बघा पर्याय क्रमांक C, उपलब्ध करतो स्पर्धात्मक दरात विविध वस्तू. ठीक आहे. हे बघितलं होतं का की आपल्याला कॉम्पिटिटिव्ह प्राइसिंग मध्ये वस्तू मिळायला पाहिजेत. त्याच्या बाजूलाच आपण लिहिलं होतं की नजीकच्या दुकानामध्ये स्वस्त दरामध्ये काय ब्रँडेड वस्तू मिळवणं हा अधिकार नाहीये, पण कॉम्पिटिटिव्ह प्राइसिंग असायला पाहिजे. आपण एक्झाम्पल पण बघितलं की जिओनी जर मोनोपॉली केली तर ते बरोबर नाहीये, चुकीचं आहे, हे पण आपण पाहत होतो. स्पर्धात्मक दरामध्ये विविध वस्तू मिळवणं हे आपलं काय असायला पाहिजे, सॉरी, हा अधिकार काय असायला पाहिजे, ग्राहक कायद्यामध्ये असायला पाहिजे. बाकी मग आहेच आहे, ग्राहकांचं शिक्षण म्हणा, इन्फॉर्मेशन म्हणा, संरक्षण म्हणा, माहिती म्हणा, हे सगळं तर याच्यामध्ये जे काही मेन्शन केलं ते सगळे अधिकार आपण ऑलरेडी पाहिले आहेत. कळालं आता मग अधिकारांबद्दलच त्यांचे चौथा किंवा पाचवा प्रश्न आपण असं बघतोय. याचा अर्थ याच्यामध्ये प्रश्न चुकलाच नाही पाहिजे हे कळालं पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून काही महत्वाचं आहे का, हा, हा क्वेश्चन नंबर 26 बघा. ग्राहक संरक्षण कायद्यामध्ये असलेल्या सेवेच्या व्याख्येत खालीलपैकी कोणत्या सेवा अंतर्भूत नाहीत असं विचारलेलं आहे. ठीक आहे. बँकेने दिलेली सेवा,
सरकारी इस्पितळात मिळणारी वैद्यकीय सेवा, वीज पुरवठा आणि खाजगी शिकवणी. ठीक आहे, अंतर्भूत नाहीत असं विचारलेलं आहे. मग हा ऑप्शन ठीक आहे बाबा, खाजगी शिकवणी हा जो काही ऑप्शन आहे, या ऑप्शन बद्दल आपण म्हणू शकतो की या सेवेमध्ये अंतर्भूत होणार नाहीत. पण जर आपण इव्हन वीज पुरवठा जरी म्हणला, आता वीज पुरवठा खूप वेग शब्द आहे. कसला वीज पुरवठा, काय वीज पुरवठा, काय सांगितलेलं नाही. दुसरी गोष्ट काय, सरकारी इस्पितळात मिळणारी वैद्यकीय सेवा, याच्याबद्दल पण त्यांनी काही एक्सप्लेन केलं नाही की ही मोफत म्हणतायत का कशी म्हणतायत, त्याच्याबद्दल काहीच म्हणलेलं नाहीये. आणि त्यामुळे काय झालंय, या प्रश्नाच्या इंटरप्रिटेशन मध्येच घोळ होऊ शकतो, होणार आहे. कुणी ना कुणी याच्याबद्दल डिबेट करणार. ऑब्व्हियसली हा प्रश्न एकदा चेक करा माझ्या माहितीप्रमाणे, हा क्वेश्चन मग काय झालाय, कॅन्सल झालेला आहे. मी काल पण म्हणलेलं की काय, जर त्यांनी मोफत असं मेन्शन केलेलं नसेल तर नक्की या कशाबद्दल, सरकारी सेवांबद्दल डिबेट निर्माण होऊ शकतो. सरकारी इस्पितळामध्ये मिळालेल्या वैद्यकीय सेवांमधल्या बद्दल नक्कीच गडबड होऊ शकते, लक्षात ठेवा. ठीक आहे ना. असं बघायला गेलं तर काय व्हायला पाहिजे, खाजगी शिकवणी येत नाही आणि बी पण येत नाही, त्यामुळे का बी आणि डी तर उत्तर आहे. ठीक आहे. मग कुणी म्हणलं की नाही डी उत्तर पाहिजे फक्त, का कारण सरकारी इस्पितळात मिळालेल्या सेवा कशामध्ये नाही यायला पाहिजे, सेवेमध्ये नाही यायला पाहिजे. ऑब्व्हियसली मोफत आहे का नाही याच्यावरून डिबेट होणार आणि या प्रश्नाची गडबड होणार आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे आयोग इथं काय झाले, गणलंय. त्या माग नंतरच्या प्रश्नामध्ये त्यांनी थोडंसं क्लिअर कट काही गोष्टी विचारलेल्या आहेत, लक्षात ठेवा. या प्रश्नामध्ये मात्र त्यांचं जे काही ऑप्शन देणं आहे ते जास्त क्लिअर नव्हतं, तर ऑब्व्हियसली तिथे डिबेट झालेला असणार. अशा प्रश्नांमुळे तुम्हाला माहिती आहे की असे प्रश्न काय होतात, मग कोणी ना कोणी इकडून ऑब्जेक्शन पाठवतं, तिकडून पण ऑब्जेक्शन पाठवतं. ओके, त्याच्यानंतर अजून काही महत्वाचे क्वेश्चन. ठीक आहे, ही शिक्षा वगैरे आपण केलं, पिक्युलरी ज्युरिडिक्शन पण केलेलं आहे. हा, तर एक हा 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 एक क्वेश्चन आपण ऑलरेडी डिस्कस केलाय. कोणता, त्यांनी असं विचारलंय काय की ग्राहक न्याय सभेला समांतर परंपरा म्हणजेच काय, हे जे काय तुम्ही कन्झ्युमर कोड तयार करताय, तर हे एक अल्टरनेटिव्हली तुम्ही पॅरल काय तयार केलं, ज्युडिशरी क्रिएट केली. याच्याबद्दलचं डिस्कशन कोणत्या खटल्यामध्ये केलं असं विचारलं होतं, तर कर्नाटक राज्य विरुद्ध विश्वभारती कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी आणि इतर, हा खटला हा जो आहे त्या खटल्याबद्दल आपण बोललेलो होतो. विश्वभारती कोऑपरेटिव्ह किंवा विश्वभारती खटला असं आपण पाठ केलेला असेल. आता हा खटला आपण का तिथे घेतला, तिथं पुस्तकातच घेतला, कारण एखाद्याने या प्रश्नाचं परत अनालिसिस करायचं राहिलं तरी त्याला हा खटला कायमचा लक्षात राहायला पाहिजे. आता बघा, तुम्ही म्हणाल की सर मग आम्ही या खटल्यांची माहिती काढायची का, अजिबात नाही. ठीक आहे, तुम्हाला जर असं वाटत असेल की आम्ही प्रत्येकच ऑप्शनची इन्फॉर्मेशन काढून याच्या बाजूला लिहिली पाहिजे, तर हे लय डेंजरस आहे. ठीक आहे, काही जणांना इतका आनंद वाटतो त्या गोष्टीमध्ये की लगेच काय करायचं, स्प्रिंग मिडोज हॉस्पिटल विरुद्ध काय अहलुवालिया खटला, अशोक कुमार सिंग, नाही नाही, दोन दोन ओळी तर लिहितो. अजिबात नाही. जे प्रश्न विचारलाय असल्या प्रकारचा प्रश्न, त्याच्याबद्दलच एवढं माहिती असू द्या, पुढे चला. हे जर तुम्ही प्रत्येक या खटल्यांचं म्हणजे 1, 3 आणि 4 या खटल्यांचं जर तुम्ही इन्फॉर्मेशन काढत बसला तर ते फार डेंजरस आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. तुम्ही जोड्या लावांमध्ये काही खटला आला होता, त्या जोड्या आपण कुठे पाहिलं होतं, ते नंदिनी सतपथी विरुद्ध पी एल दानी वगैरे हे आपण खटले बघितले होते, जोड्या लावामध्ये आले होते. जोड्या लावा परत आल्या तर प्रत्येकाचं वेगवेगळं लक्षात ठेवावं लागणार आहे ना. म्हणून त्या खटल्याचं डेटा एक्सट्रॅक्शन तुम्हाला दिलेलं आहे. अजिबात तुम्हाला या 1, 3, 4चं डेटा एक्सट्रॅक्शन आपण इथं दिलेलं नाही पुस्तकामध्ये. आपण फक्त आणि फक्त विश्वभारतीवाला खटला घेतलेला आहे. तुम्ही पण हेच करायचंय, म्हणजे तुम्हाला इतर कुणीही असंच सांगेल की तुम्हाला या सगळ्या गोष्टींचं काय करायची गरज पडली नाही पाहिजे, अनालिसिस करण्याची गरज पडली नाही पाहिजे, असं हे एक खूप एक काय म्हणतात चुकीची एक हे आहे की सगळ्या ऑप्शनचं अनालिसिस काढलं पाहिजे. कुठे काढायला पाहिजे, समजा एखाद्या समाजसुधारकाचं जन्मस्थळ विचारलं. ठीक आहे, त्या जन्मस्थळाच्या एखादं जन्मस्थळ दिलं आणि समाजसुधारक विचारलं आणि बाकीच्या समाजसुधारकांची नावं सोबत दिले, मग त्यांची जन्मस्थळ शोधा, त्यांची पुस्तकं शोधा. ह्या गोष्टी तुम्ही त्या पर्टिक्युलर प्रश्नासाठी केल्या पाहिजे जिथं तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. हे असले कुठले तरी खटले रॅन्डम उचलून त्याच्याबद्दलची माहिती काढणं तुमच्याकडून अपेक्षित नाही. हे काही जणांना असं वाटेल की मास्तर आता हे पण सांगायला लागले, एवढं सांगावं लागतं. काही लोकांनाही सांगावं लागेल. आपल्या बॅचमध्ये मला हमखास माहिती आहे 300 लोक असणार की जर मी आपण ह्या गोष्टींबद्दल कॅटेगोरीली अडवलं नाही तर ते लिहित बसणार आहेत, मजेशीर हे सगळं लिहित बसणार आहेत. ठीक आहे, एवढा आनंद घ्यायचा नाही आपल्याला प्रोसेसचा. घ्यायचा आनंद इतका नाही घ्यायचा की तुमच्यावरती फक्त ती प्रोसेसच यावी, अंगावरती यावी. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचं काय बघा, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच याच्याबद्दलची अधिकारिता किंवा याची कार्यक्षेत्र त्यांनी आपल्याला विचारले. ठीक आहे, काय काय विचारलं बघा, मराठीमध्ये दिलं, इंग्लिशमध्ये मी सांगतो. डिस्ट्रिक्ट कन्झ्युमर कोर्टाच्या बाबतीमध्ये त्यांनी आपल्याला प्रश्न विचारलाय की त्याला सांपत्तिक किंवा मॉनिटरी किंवा पिक्युलरी ज्युरिडिक्शन असतं का, असतं. विभागीय किंवा टेरिटोरियल ज्युरिडिक्शन असतं का, असतं. ठीक आहे, दिलंय. पर्यवेक्षकीय असेल का, नाही. कुणाचं पर्यवेक्षण करणार ना, सगळ्यात छोटं तर तेच आहे, पर्यवेक्षक ज्युरिडिक्शनचं काही काम नाही. अपील ज्युरिडिक्शन असेल का, नाही. तसंच शक्य नाही, लक्षात ठेवा. आता बघा, आता हे डिस्कशन केल्यामुळं, कन्सेप्च्युअली आपण अभ्यास केल्यामुळं आता हे प्रश्न लय सोपं वाटेल, पण जेव्हा हा प्रश्न येतो ना,
परीक्षेमध्ये आणि तुम्ही काही फार पाठ केलेलं नसतं, फक्त आकडे पाठ करून गेलेला असता, तेव्हा असे कन्सेप्च्युअल प्रश्न मात्र मग तुम्हाला काय करतात, दगा देतात. लक्षात ठेवा. ठीक आहे. असं या सगळ्या गोष्टींना समजून घ्या. आपण याचे काही कालपासून सगळा तो कायदा एवढं घेऊन बसलोय, आपल्याला 5 मार्क कन्फर्म करायचे आहेत. आउटपुट कमी वेळामध्ये जास्त मिळतं. आज जाता आता आपला कंझ्युमर कोर्स संपल्यानंतर तुमचे ऑलमोस्ट 17 मिनिमम 20 मॅक्सिमम अशा प्रश्नांची तयारी, म्हणजे अशा काय म्हणूया आपण, मार्कांचं कव्हरेज होऊन जातं. ठीक आहे ना. पीयूडीएचआरच तुम्हाला 12 ते 15 मार्कांना सहसा विचारतात. कधी कधी 14, कधी 16 प्रश्न पण त्याच्यावरती आलेले आहेत. आणि हे 5 मार्क तर कन्फर्म आहेत. म्हणजे काय, तुम्ही आजच्या घडीला काय होणार आहे, आज जर हा सगळा रिवाइज करून ठेवलं तर तुम्ही 20 मार्कांपर्यंतच्या आउटपुटला जाणार आहे. आणि हेच जर तुम्हाला एखाद्या विषयाचे 30 मार्क काढायचे असतील तर फार वेगळ्या प्रकारे करावं लागेल. किंवा इव्हन इंग्लिशच्या पेपरमध्ये 50 पैकी तुम्हाला 35 मार्क काढायचे, तर त्यासाठी कदाचित तुम्हाला महिना काय 1.5 महिना पण झटावं लागणार आहे. त्यामुळे तुम्ही आउटपुट आणि या गोष्टींचा विचार करून त्याला वेळ दिला पाहिजे. का सांगतोय, काही जणांना असं वाटतं सर मी कंबाईन पण करतो, पण तरी पण मला गुगल टेस्टमध्ये काय 40च्या वरती किंवा काय म्हणूया आपण 48, 49, 51 कालच्या याच्यामध्ये मार्क आले पाहिजेत, असं नाही होणार. तुम्ही एकदा ती थोडीशी तयारी करता तर इकडे थोडंसं तुम्हाला पाठांतराला वेळ कमी मिळाला तर ते तुमच्या बरोबर होणार आहे, की तुम्ही कदाचित 30 वरती 32 वरती पण येऊ शकता. मग टेन्शन घेऊ नका. आता सध्या ते करताय तर मग याच्याबद्दल विचार करा, हा ठीक आहे मी हे पाठ करेल, मला कळलं ना काय पाठ करायचं, तसं पण चालेल. किंवा मग जर तुम्ही ते करत नसाल तर हे फुल फ्लेज व्यवस्थित करा, पाठांतर करा आणि काय तुमचं आउटपुट वाढवा. संपत्तिक आणि विभागीय येणार आहे का, येणार आहे. पर्यवेक्षण आणि अपील संदर्भात त्याला काय असणार नाहीत, अधिकार असणार नाहीत, हे बाकीच्यांना मात्र असणार आहेत. इथे काय विचारलंय बघा, 86 मध्ये त्यांनी विचारले, 38 मध्ये त्यांनी विचारलंय किती प्रकरण आणि किती कलम आहेत. मग आपल्याला आता पण विचारतील का, येस प्रकरण 8 आहेत आणि कलम 107 आहेत. आणि डेट काय आहे, 9 ऑगस्ट 2019 ही डेट आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ग्राहक संरक्षण कायद्याबद्दल परत एकदा ते तसलंच काय ते ग्राहक प्रबोधन हा कायद्याचा एक उद्देश आहे वगैरे असल्या प्रकारचे प्रश्न विचारणं किंवा जनरलाइज क्वेश्चन विचारणं कधी कधी आयोग तुम्हाला करतं. हे सगळं तुम्हाला